एवढं कन्फर्म की मराठी हां, माणसाने जर हां. एकदा ठरवलं तर हो. मुंबईमध्ये मराठी माणूस बिझनेस करू शकतो. एकदा पुण्यामध्ये मीटिंग होती. पिकल्सवाल्यांची हे होती. सगळे सगळे मारवाडी आणि मी एक मराठी होतो. मला एवढा आनंद वाटला. सगळे मारवाडी, आणि तुम्ही मराठी होते. मी एक मराठी. जी माणसं ज्या लोकांनी मला आज हकललं, त्या लोकांनी मला नंतर शेठची उपमा दिली. मर्सिडीजची स्टोरी सांगितली तुम्ही हसाल. सांगा ना सर. मराठी माणसाने खूप कमी लोकांकडे मर्सिडीज असतात. मला सिद्धिविनायक नाव आणि मला त्याच्यावर त्या देवावर माझं जास्त हे होतं. मी आज जरी मला कोणी विचारलं तर मी एकच सांगतो, या देवाने मला मोठं केलं आहे. असं माझं पहिल्यापासून आहे की नाही, काही नव्हतं आणि या देवाने मला भरपूर दिलं केलं. आणि त्यावेळेला त्याने मला स्पष्ट सांगितलं की मला आत्ताच्या आता 150 किलो लोणचं पाहिजे. ज्याला मी 5 किलो सांगत होतो तो मला बोला मला 150 किलो लोणचं पाहिजे. आणि तेव्हा मी अक्षरशः घरी असं आलो सायकलने, ते मलाच काय ते कळालं नाही. आणि मी सायकलने आलो, माल तयार केला आणि माल तयार करून त्याला जेव्हा दिला ना, तेव्हा त्याचा जो माझ्यावर विश्वास निर्माण झाला, नाही बोलला हा खरा. त्यावेळेला तुम्हाला सांगायला गेलो, एक टायमाला त्याचा नोकर मला बोलला होता की शेठ म्हणतात आज झिपऱ्या काय देणार आपल्याला माल. मी लहान होतो त्याचा दोष नाही, तो मोठा माणूस आणि मी लहान. मी जेव्हा सायकलने डिलिव्हरी करायचो त्यावेळेला पाऊस आणि खड्डे, या खड्ड्यात अक्षरशः एकदा माझी भरलेली पिशवी तर हे तुटलं आणि तो लोणचं सगळं खाली पडलं. आणि तेव्हा मला एवढं वाईट वाटलं, अरे परमेश्वरा काय आता करू काय. लोणचं मला उचलता तर येत नव्हतं. मी स्टाफला कायम सांगत असतो, तुम्ही जेवढे मोठे व्हाल त्याचा आनंद तुम्हाला कमी पण त्याच्या डबल मला होतोय. क्या बात आहे. खरंच सांगतो, मला आनंदच होतो. नुसतं मार्केटात प्रॉडक्ट टाकायचा म्हणून टाकला नाही आम्ही तो प्रॉडक्ट आता समजा शंकरपाळी आहे, तर शंकरपाळी किंवा तुमची तिखट शेव आहे, या आम्ही स्वतः फॅक्टरीत आमच्या बनवतो आणि सगळ्या स्टाफला खायला देतो की नाही बाबा कशी वाटते, कोणतं सगळ्यांचं आम्ही हे घेतो की नाही बाबा कसं आहे काय आहे. मग तेव्हा त्याच्यानंतर मार्केटात टाकतो. असं टाकायचं म्हणून प्रोडक्ट टाकलं, त्यामुळे आमच्या प्रॉडक्टला भरपूर हे आलं, चांगला डिमांड आला. लोकांनी आज उचलून धरलं आमच्या प्रॉडक्टला. 100 करोड मध्ये 100 तुम्ही कमी बोललात. ओके. तुमचं काय 1000 करोडचं आहे. आमचं मोठंच आहे. आमचं टार्गेट मोठं आहे. धंदा म्हटलं की तुमचं मरण आणि गिऱ्हाईक सांगून येत नाही. नमस्कार, मी रोहन धालवलकर. इसाब निधी चॅनलच्या माझी माणसं या कार्यक्रमात तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आतापर्यंत आपल्या पॉडकास्टमध्ये अनेक कलाकार, अनेक राजकारणी, अनेक पत्रकार, अनेक क्रिकेटर्स, खेळाडू, डॉक्टर्स, अनेक व्यक्तिमत्व येऊन गेली. परंतु आजपर्यंत आपल्या माझी माणसामध्ये असं एक व्यक्तिमत्व आलं नव्हतं जे मराठी बिझनेसमन म्हणून त्यांना ओळखलं जातं. आज महाराष्ट्रामध्ये त्यांना एक वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं. ते म्हणजे तुमचे आमचे सर्वांचे आवडते सिद्धिविनायक लोणचेचे सर्वेसर्वा रवींद्र मरिये सर. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं इसाब निधीमध्ये मनापासून स्वागत करतो सर. तुम्ही मुळात आम्ही जेव्हा ताट वाढतो, आमच्यासमोर ताट येतं दररोज, म्हणजे लंचला येतं, डिनरला येतं, तेव्हा जी पहिली गोष्ट आमच्या ताटामध्ये वाढली जाते ते म्हणजे लोणचं असतं. बरोबर. आणि जेव्हा जेव्हा हे लोणचं वाढलं जातं तर मराठी माणसाने सुरू केलेलं जवळजवळ 80 वर्षापूर्वीचं हे पूर्ण प्रकरण काय आहे आणि ते कसं सुरुवात झाली आणि आत्ता हे कुठपर्यंत पोहोचले सगळं आज आम्ही जाणून घेणार आहोत. तर रवींद्र सर, तुमचं मी इसाब निधीमध्ये मनापासून स्वागत करतो. आभारी. थँक्यू. सर, सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला की 1936 साली तुमच्या आजीने सुरू केलेली हे सिद्धिविनायक जे लोणच्याचं प्रोडक्ट आहे हे 1936 पासून सुरू झालं, आजीने सुरू केलं, बरोबर? तर साधारणपणे तो प्रवास मला पहिल्यांदा समजून घ्यायचा आहे, त्यांनी कसं सुरू केलं आणि नंतर हा प्रवास कसा कसा पुढे पुढे गेला. पहिल्या प्रथम त्यांनी घरी लोणचं बनवायला सुरुवात केली. घरी लोणचं बनवून एक लाकडी ड्रममध्ये बनवून हळूहळू त्यांनी घरोघरी विकायला सुरुवात केली. घरोघरी विकता विकता त्यांची टेस्ट लोकांना आवडली. लोकांना आवडल्यानंतर लोकांनी सांगितलं की नाही तुम्ही आता जरा जास्त बनवा. आणि जास्त बनवण्या कारणामुळे त्यांनी थोडंसं हे केलं. आणि मग त्यावेळेला माझ्या वडिलांनी
माझ्या वडिलांनी माझ्या आजीला हे सपोर्ट केला आणि त्याच्यामुळे त्यांनी बिझनेस करू शकल्या. ओके. पण सर सुरुवातीच्या काळामध्ये हे थोडं सोपं नसणार. नाही म्हणजे 1936चा काळ म्हणजे बरोबर. स्वातंत्र्यपूर्वचा काळ होता जवळ-जवळ तो. म्हणजे आता त्यावेळेला अशी परिस्थिती झाली की माझ्या आजीने जेव्हा सुरुवात केल्यानंतर वडिलांनी तिला हे केलं, सपोर्ट करता माझ्या आईने त्यांना हे केलं. असं करत मग नंतर ज्या वेळेला मला वाटलं की नाही बाबा आपण पण यासाठी काहीतरी करावं त्यामुळे मी त्यांच्यामध्ये सहभागी झालो आणि सहभागी होता मी पण त्यांना मदत केली वडिलांना आणि वडिलांना मदत करीत असताना वडिलांनी मला सांगितलं की नाही आता तू बिझनेसमध्येच ये आणि बिझनेसमध्ये ये, तू आता नोकरी काय करू नकोस आणि नोकरी आपल्या नोकरी आपल्या लोकात कोणी केली नाही आणि ती करू नकोस, त्यामुळे तू बिझनेसमध्ये आलास तर बरं होईल. आणि मग मला वाटलं की नाही बाबा आपण आपल्या बिझनेसमध्ये जॉईन व्हावं आणि जॉईन झाल्यानंतर मी भरपूर मेहनत घेतली. मेहनत करता मी भरपूर सायकलनी डिलिव्हरी केल्या, त्याच्यानंतर टू व्हीलरनी केल्या. अशा करत मी आज या स्टेपला येण्याचं कारण काय माझी मेहनत आणि त्यावेळेला मी थोडासा हे नाही झालो की बाबा आता हा बिझनेस कसा वाढेल आणि माझी त्यावेळी परिस्थिती नव्हती. सर तुम्ही वयाच्या किती साली सुरुवात केली म्हणजे मी हे वयाच्या नाही ना म्हणता 16व्या वर्षी सुरुवात केली. वया 16 वर्षी 16 सुरुवात केली. वर्षी केली. मग तेव्हा तुमचं शिक्षण पूर्ण झालं होतं? नाही. माझं शिक्षण नाही झालं. नाहीच झालं होतं. नाही. 11वी मी 11वीला होतो. 11वीला असताना मी 11वी फेल झालो, खरं सांगायला गेलो तर. ओके. 11वी फेल झाल्यानंतर ज्यावेळेला परिस्थिती माझ्यावर आली, त्यावेळेला मी वडिलांना बोललो, आता माझी काही इच्छा कारण मी स्वतःच हे केलं, की मला आता बिझनेसमध्ये यावं लागेल. कारण माझ्या डोळ्यासमोर बिझनेस दिसत होता, की नाही बाबा आपण केला आणि वडिलांचा एक शब्द माझ्या लक्षात राहिला होता, की हा बिझनेस तुला उपाशी ठेवणार नाही. हा शब्द माझ्या डोक्यात भिनभिनला आणि मग मी त्या बिझनेसमध्ये आलो आणि बिझनेसमध्ये आल्यानंतर मला लोकांनी पण मदत केली. वडिलांनी पण मला एक हे केलं, की नाही आता तू हरकत नाही, तू नाही शिकत असेल तर हरकत नाही, तू बिझनेसमध्ये ये आणि करत मी या स्टेपला तुम्ही सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सर जवळ-जवळ किती भाऊ आणि बहीण होतात तुम्ही? त्यावेळेला आम्ही 4 भाऊ आणि 5 बहिणी होतो. हे 4 भाऊ आणि 5 बहिणी सगळे या बिझनेसमध्ये आले होते, की तुम्हीच फक्त आलात सर? नाही, मी स्वतःच्या आवडीने प्रथम मी स्वतः आलो. मी आलो, पण माझे दोन्ही मोठे भाऊ सर्व्हिस करत होते. पण त्यांना तेवढ्या बिझनेसमध्ये काय वाटलं नाही, की हा बिझनेस आपला एवढा हे होईल. पण मला माझं अंतर्मन सांगत होतं, की नाही आपण हा बिझनेस काहीतरी करू शकतोय आणि मला एक मनापासून जिद्द झाली होती, हं. की ज्यावेळेला माझ्यावर परिस्थिती आली, हं. माझ्यावर प्रसंग आले, काय प्रसंग असे आले, की मला त्यावेळेला मी रात्रंदिवस झोपत नव्हतो, की नाही आता मला डोळ्यातनं पाणी आलं. मी हा रात्रंदिवस कुठल्या काळ असेल? हा कुठल्या तरी 1900 कितीचा काळ आहे हा? तरी नाही ना म्हणता मी पण 22-23 वर्षाचा होतो त्यावेळेला. 22-23 वर्षाचा होतो आणि त्यावेळेला मला एक जिद्द झाली, की नाही बाबा आपल्याला काहीतरी करायचं आहे. आपण केलं तरच आपण काहीतरी हे करू शकतो आणि माझी जिद्द बघून मग वडिलांना पण एक वाटलं, की नाही बाबा माझा मुलगा हाच करू शकतो. मी भावंडांमध्ये 7 नंबर. 7 नंबर. 7 नंबर. माझ्या मोठ्या बहिणी 5, त्याच्यानंतर 2 भाऊ, त्याच्यानंतर मी 7 आणि माझ्या पाठी 1 भाऊ आणि माझी बहीण. असे आम्ही 9 भावंडं होतो. पण एक मला काय कळत नाही, मला त्यावेळेला एवढी आवड निर्माण झाली, की मी एकदम म्हणजे ते इन्व्हॉल्व झालो, की नाही बाबा आपल्याला करायचंच आहे. आणि त्यावेळेस त्रास पण झाला, भरपूर त्रास झाला. मला काय कस्टमरनी मला अक्षरशः दुकानावरनं हाकललं पण. अरे! एवढ्यापर्यंत केलं. म्हणजे तुम्ही घरात बनवायचात हां, आणि त्या पिशव्यांमध्ये हां, भरायचात पिशव्यांमध्ये आणि भरायचं. मग तुम्ही जाऊन विकायचात. विकायचं. मग तुम्ही सुरुवातीचा आठवत पहिला कस्टमर तुम्ही समजा तुमच्या 23-24व्या वर्षी असाल, तो पहिला दिवस जेव्हा तुम्ही बॅगा घेऊन निघालात, हां. तेव्हा तुमच्या डोक्यात काय होतं आणि तिकडे गेल्यानंतर तुम्हाला समोरून काय रिस्पॉन्स आला हे हां. आम्हाला ऐकायचंय. मला तसं बघायला गेलो तर 7 रस्ता हा आपला इकडे एक वाणी होता. ओके. त्या वाण्याने मला सपोर्ट केला. पहिला सपोर्ट आठवतं वाण्याचं नाव सर? वाण्याचं नाव खिमचंद जेवेरी म्हणून काहीतरी नाव होतं. ओके. आणि त्या वाण्याने काय केलं, त्याला एक वाटलं की नाही बाबा आपण काहीतरी होलसेल, त्याने होलसेल चालू केलं. माझ्याकडनं घेऊन तो होलसेल विकायला लागला. ओके. होलसेलने विकता त्यावेळेला कमीत कमी दिवसाला तो 50 आणि 60-60 किलो लोणचं न्यायला लागला. त्यावेळेला म्हणजे किती झाली, कमीत कमी 40-45 साली 58-59 साली. म्हणजे तुम्ही जो पहिला दिवस होता त्या हं. दिवशी गेलात जेव्हा, हां. तर पहिल्याच दिवशी तो होलसेलर तुम्हाला मिळाला? एकदा दोनदा त्यांनी स्वतःच्या दुकानात विकायला घेतलं.
ओके. स्वतःच्या दुकान. त्याला क्वालिटी माझी की आवडली. पहिलाच तुमचा होता हा तो माणूस? पहिलाच. हे म्हणजे देवानेच पाठवल्यासारखा नाही, होता देवाने तो. पाठवला. हां, मला त्याने आणि त्याला माझी क्वालिटी आवडली. बरोबर. क्वालिटी आवडल्यानंतर तो बोलला, की "तुम्ही मला होलसेलने द्याल काय?" अरे मी ते एकदम म्हणजे त्यावेळेला माझे पाय वरती आले, की नाही बाबा एक मला पहिला कस्टमर असा मिळतो, की होईल आणि त्यावेळेला 50 आणि 60 किलो घेणारा कस्टमर म्हणजे भरपूर मोठा झाला. खूप मोठा. भरपूर मोठा झाला. असं झालं. मग मी घरी आलो, लगेच त्याला हे केलं आणि त्याला मी डिलिव्हरी द्यायला लागलो. मग नंतर त्याला वाटलं, की नाही बाबा आता मग तो स्वतः माझ्याकडे यायला मग लागला. तेव्हा घरी कोण प्रोडक्शन कोण करत होतं आई सगळं? बघत होती आई बघत होती. माझी आई ओके. बघत होती. आणि मग ह्या हां, भावंड हां. त्यापैकी त्यामध्ये होती नाही बनवायला? तेवढे नव्हते. म्हणजे साथीचे साथी लोकं नाहीत? नाही. ओके. मग ते राहते. बाकीचे आपापल्या कामामध्ये होते आपल्या सगळे? कामामध्ये होते. मग ओके. तेवढं त्यांना वाटत नव्हतं. तुम्ही राहायला कुठे होते तेव्हा सर? त्यावेळेला मी भायखळ्याला होतो बकरी अड्ड्यावर. बकरी अड्ड्यावर. ओके. बकरी हां. राहत होतो. बकरी अड्ड्यावर राहत होतो. हं. त्यावेळेला मला आईनेच सपोर्ट केला. की आईने मग माल बनवून दिला. मी जाऊन विकायला लागलो. आईने बनवलं. माझ्या आईची मेहनत भरपूर होती. खरी हां. मेहनत मला नंतर जो सपोर्ट वडिलांनंतर तो माझ्या आईने केला. आईने भरपूर मला मदत म्हणजे एवढी मदत केली, की माझी ताकद वाढली, की नाही बाबा आता ती बनवायला लागली, तीच करायला लागली, तीच द्यायला लागली. मग मी काय करायचो तिच्याकडनं घेऊन मग मी सायकलने डिलिव्हरी करायला लागलो. मग हळू बाहेर मी कस्टमर बघायला लागलो. कस्टमर बघता मला चांगले होलसेलर पण मिळाले, रिटेलर पण मिळाले. काय लोकांना मी मग सांगायचो, की माझं थोडं तरी लोणचं घ्या. मग त्या लोकांनी मला बोलले, "नाही नको रे, असं रे, तुझं नाही चालणार." मी म्हणलं, "घेऊन तर बघा." मग मी शेवटी त्यांना क्रेडिट द्यायला लागलो. हां. हां, क्रेडिट दिली, की किती बाबा दिवसाचं क्रेडिट द्यायचं तुम्ही? क्रेडिट म्हणजे म्हणलं एक एक बिल द्या आणि एक बिल ओके. ठेवा. स्टील बिल्ड. एक बिल द्या. कारण तुम्हाला जेव्हा वाटेल, की माझी क्वालिटी चांगली आहे, तेव्हाच पण तुम्ही हा जो प्रकार आहे सर, एक बिल द्या आणि एक बिल घ्या, हां, हा आजच्या काळामध्ये एक स्ट्रॅटेजीचा प्रकार आहे. पण ते बरोबर. तुम्हाला कोणी शिकवली ती स्ट्रॅटेजी? हे ते माझं एक मन बोललं होतं, की नाही जर मी असं नाही केलं, तर मग मी धंदाच करू शकणार नाही. कारण शेवटी माझ्यावर विश्वास मी शेवटी कसं आहे, मी रोडवरून जात होतो. असं नाही की माझं काय तसं नव्हतं. मी दुकानावर जात होतो त्यांच्या आणि दुकानावर जाऊन त्यांना सांगत होतो, की माझं थोडं तरी घ्या लोणचं. जेव्हा ते दुसऱ्याचं 10 किलो घेत होते, माझं 2.5 किलो घ्यायला लागले. की त्यांना नाही वाटलं, की नाही बाबा आपण ह्याला थोडी मदत करावी, मुलगा आहे. एक त्याला आपण जर हे केलं, सपोर्ट केला तर हा मुलगा मग शेवटी बोलू काय, जी माणसं ज्या लोकांनी मला आज हकललं, त्या लोकांनी मला नंतर शेठची उपमा दिली. हां. नंतर जेव्हा 5-10 वर्षांनी जेव्हा माझे ते कस्टमर मला शेठ म्हणून बोलायला लागले, हा माझा थोडा अभिमान वाढला, की नाही बाबा मी आज शेठ झालो. पण माझे शेठ झालो याचा अर्थ असा नाही, की माझे पाय जमिनीवरचे वर नाही आले. नाही बोला आपल्याला अजून करायला पाहिजे. आपण अजून केलं पाहिजे. आपण करत आपल्याला केलं तरच आपल्याला काहीतरी नाही मला सर एक याच्या मागे जायचंय थोडं. हां, हां. म्हणजे तुम्ही घरामध्ये करत होतात आणि हं, विकत होतात. बरं तुम्ही हं, कस्टमर शोधत होतात. आता एक क्षण असा आला असेल की प्रोडक्ट खूप मागणी वाढली असेल, हं, बरोबर? हं, ती मागणी वाढली हं. आणि तेव्हा पण मग कितीच वर्ष लागली ही मागणी वाढायला? घरात किती वर्ष केलीत तुम्ही ही गोष्ट? नाही पण ते कसं झालं माहिती आहे, हां. दरवर्षी थोडी मागणी वाढायला लागली. ओके. मग नंतर मी थोडा बाहेरून माल घेऊन, लोणचं घेऊन द्यायला लागलो. ओके. मी केलं ते पण ओके, केलं. ओके. लोणचं दुसरीकडनं केलं. पण शेवटी कसं आहे, मला शेवटी माझं आता पण मी हेच करतोय. हं. मी दुसऱ्यावर अवलंबून राहून धंदा करू शकत नाही. बरोबर, मग बरोबर. मला वाटलं, की नाही बाबा आपण असं जर केलं, तर शेवटी कसं असते माहिती आहे, काय असं एक होतं एकाकडनं मी लोणचं घ्यायला लागलो. मग तो बोलला पैसा पहिले ॲडव्हान्स देऊन जा, मगच आम्ही माल बनवू. मग माझ्या मनाला थोडं वाईट वाटायला लागलं. अरे बोललो आणि परत क्वालिटीत पण त्यांनी बिघाड केला. मग शेवटी क्वालिटी माझं नाव जे होतं, त्या माझ्या नावाला लोक घेत होते. माझ्या क्वालिटीला लोक घेत होते. जेव्हा मी दुसऱ्याची क्वालिटी वापरत होतो, त्यावेळेला मला लोकांनी जरा क्वालिटी जरा बिघडली आहे काय? मग शेवटी माझ्या माणुसकीपोटी त्यांनी मला ते थोडंसं उभं राहायला चान्स दिला. परंतु शेवटी मग मी हळू मला वाटलं ह्या वर्षी आपल्याला एवढा माल लागतो. शेवटी बघा धंदा म्हटलं, की तुमचं मरण आणि गिऱ्हाईक सांगून येत नाही. हां. हे मला पहिलं वाटलं. मग मी आज जर मला यावर्षी एवढा माल लागला, तर मी आज एवढ्या वर्षात आपण एक थोडासा वाढवावा आणि वाढवता मी असा म्हणजे मी थोडं बिझनेसमध्ये डेअरिंग पण करावी लागली मला. नुसतं म्हटलं तर तुम्ही आणि हे करून नाही जमणार. बरोबर. आता सर मला एक गोष्ट विचारायची तुम्ही सिद्धिविनायक हे नाव हं, म्हणजे हे पहिल्या म्हणजे ज्या दिवशी तुम्ही पॅकेजिंग पहिलं जेव्हा घरात बनवलं, हं. तेव्हा सिद्धिविनायक नाव ठेवलत तुम्ही? की त्यानंतर काही वर्षांनी ठेवलत? की सिद्धिविनायक नाव ठेवलं कसं? आणि हे सांगा? नाही. हे नाव हं, मी पहिलं ठेवलं नव्हतं. हं. पहिलं मी असंच म्हणजे बिगर नावाचंच मी देत होतो.
ओके, फक्त तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीमध्ये टाकून द्यायचं. टाकून देत होतो. बरोबर. टाकून देत होतो. पण देत गेलो नंतर मला माझंच एक वाटलं की शेवटी मी आणि माझं पहिल्यापासून एक हे होतं, मी मोठ्या लोकांकडे बघत आलो. मी कधी मोठ्या लोकांकडे म्हणजे मला मोठं व्हायचं म्हणून नाही की अरे हे लोक कसं करतात. मग शेवटी मुंबईत असे 3-4 लोणचेवाले होते. त्या लोकांकडे बघून मला पण वाटलं की बा आपल्या पण प्रॉडक्टला काहीतरी नाव द्यावं. प्रॉडक्टला आपल्या काही नाव आणि लोकांनी मी आता माझी एक इच्छा मी मनापासून माझ्या मुलाला पण सांगतो, मला सिद्धिविनायकचा ओनर म्हणून ओळखलं पाहिजे. तसंच एक मला झालं की नाही बाबा मला सिद्धिविनायक ब्रँड मला डेव्हलप करायचं आहे. क्या बात आहे. हां, मला सिद्धिविनायक नाव आणि मला त्याच्यावर त्या देवावर माझं जास्त हे होतं. मी आज जरी मला कोणी विचारलं, तर मी एकच सांगतो, या देवाने मला मोठं केलं आहे. असं माझं पहिल्यापासून आहे की नाही काही नव्हतं आणि या देवाने मला भरपूर दिलं. भरपूर म्हणजे आज माझी ही नव्हती किंवा जेव्हा मी स्वतः बसतो आणि एकटा तेव्हा मला माझ्या मनाला एक हे होते की नाही बाबा या देवाने मला भरपूर केलं. आज या देवाला मी कधीच विसरणार नाही. म्हणजे सर, आम्ही जेव्हा तुम्हाला पाहतो आम्हाला खरंच अभिमान वाटतो. कारण की खूप वेळेला असं होतं की लोणच्यांच्या व्यापारामध्ये किंवा तुमची मसाले आहेत किंवा तुमचे सिरप आहेत या व्यापारामध्ये अमराठी पण खूप आहेत. पण एक मराठी माणूस जेव्हा या महाराष्ट्रामध्ये स्वतःचं एक पाय रोवून उभा राहतो तेव्हा एक खरंच अभिमानाची गोष्ट ती वाटत असते. तर त्यालाच घेऊन मला एक प्रश्न विचारायचा आहे सर, की खूप वेळेला सुरुवातीच्या टप्प्यात थोडं परत पुढे मागे आपण करतो कारण की ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे मोटिवेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, की तुम्हाला पॅकेजिंग एक नाव द्यावं असं वाटलं आणि तुम्ही नाव दिलं. साधारण एक 5-10 वर्षाने दिलं असाल साधारणपणे तुम्ही जेव्हा हातात घेतलं त्यानंतर. आता हे करत असताना तुमच्या घरामध्ये तेव्हा कोणीच सपोर्ट करत नव्हतं, म्हणजे आई बाबा सोडून भाऊ-भावंड कोणीच त्यामध्ये इन्व्हॉल्व होते की कोणीच नव्हते या सगळ्या याच्यामध्ये बिझनेसमध्ये? आणि कालांतराने ते होते आणि नंतर मग ते बाहेर पडले असं काही आहे की तुम्हीच सगळं हा पूर्ण कारभार चालवत होतात? नाही, मी स्वतः केलं असं कधीच बोलणार नाही. कारण ह्याला कारण होतं माझे वडील जेव्हा एक्सपायर झाले त्यावेळेस सगळ्या भावांनी बहिणींनी पण मदत केली. कधीची गोष्ट साधारण एक्सपायर झाले सर? तरी मला वाटतं कमीत कमी आता याच्या पाठी गेला तर 50 वर्षापूर्वी. ओके, म्हणजे जवळजवळ एक ओके 50 वर्षापूर्वीची विचार. 1975 वगैरे. त्यावेळेला भावाने काय आमच्या बहिणींनी पण काही सपोर्ट केला नाही असं म्हणता येणार नाही. शेवटी मी एकट्याने केलं असं बोलणारच नाही. पण ज्यावेळेला मला सगळ्यांचा हातभार लागल्यानंतर मी हळूहळू पण त्याने केलं, पण ते मनापासून नाही केलं. त्याचं दुःख मला जास्त आलं. तर मी आज कुठचा कुठे गेलो असतो. त्यांना एक ते करायचं म्हणजे कसं आता माझा मोठा भाऊ सर्व्हिस करून तो मदत करतो ते वेगळी होती. पण मी पूर्ण माझ्या पुढच्या आयुष्याचा विचारच केला नव्हता माझं काय होईल. फक्त मी एक त्यात आतमध्ये आलो होतो की मला काहीतरी करायचं आहे. हेच मी पहिल्यापासून धरून ठेवलं होतं. त्या लोकांनी केलं म्हणजे नोकरी करून यायची संध्याकाळची थोडा बहुत त्याला जेवढा वेळ मिळाला त्यातून ते बाहेर पडले. तसं नाही त्यांनी केलं. त्यामुळे मला माझा लहान भाऊ होता त्याने मला थोडा सपोर्ट केला. त्यांनी नोकरी नाही केली. त्याने एक मला म्हणजे माझ्या पाठचा जो भाऊ होता त्याने मला सपोर्ट केला. पण त्याचं पण त्याला मी हे दिलं असं नाही. चालेल सर, आता मला पुढची एक गोष्ट विचारायची आहे, म्हणजे तुम्ही पुढे आलात, तुम्ही प्रोडक्ट बनवलं. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जसं म्हणालात त्या टायमाला एक एस्टॅब्लिश तिकडे पाय रोवून उभे असणारे ऑलरेडी प्लेयर्स होते, म्हणजे कॉम्पिटिटर होते. जसे काही नावं आहेत मोजकी लोणच्याची ज्यामुळे नावाला एक वेगळं नाव होतं. पण मग त्यांना तुम्हाला त्यांचं शिकलात म्हणजे काय शिकलात? ते काय करतात? त्यांचे कस्टमर तुम्हाला मिळाले की तुम्ही तुमचे परिघ वाढवला, म्हणजे तुमचा ठिकठिकाणी जास्त कस्टमरपर्यंत पोहोचलात की काय झालं आणि ती स्ट्रॅटेजी कशी केलीत? म्हणजे तेव्हा बरं हे सगळं तुम्ही एकटे करत होतात की तुमच्यावर माणसं पण अजून होती दुसरी हाताला, की तुम्ही सुरुवात काय कराल की ज्यामुळे ती स्ट्रॅटेजी वाढत गेली, म्हणजे लोक जास्तीत जास्त ग्राहकांमध्ये पोहोचलात कशी तुम्ही नंतर? ह्याचं कारण कसं होतं, ज्या वेळेला आता माझे कॉम्पिटिटर होते त्यावेळेस त्यांची क्वालिटी मी बघत होतो. मला काय केलं पाहिजे, माझा त्यांच्यासारखी क्वालिटी बनवली तरच माझं सेल होईल. असं करून मी लोकांना सांगत होतो की माझी जर क्वालिटी नाही चालली तर तुम्ही मला रिटर्न द्या. म्हणजे आता पण आम्ही जे करतो ते त्याला रिटर्न द्या. फक्त माझी तुम्ही नाही म्हणू नका, क्वालिटी ठेवा. पण त्याच्यासाठी मी भरपूर प्रयत्न केले असे. म्हणजे जे माझे कॉम्पिटिटर होते, आता मी नावं सांगत नाही, पण जे कॉम्पिटिटर होते त्यांची क्वालिटी कशी आहे, त्यांच्यासारखं मला कसं बनवलं पाहिजे, मी काय केलं पाहिजे. नाही, मला असं त्याच्या आधी म्हणजे मी परत तुम्हाला तोडतो यासाठी आहे. तुम्ही पहिल्या दिवशी सायकलने निघालात आणि तुम्ही बकरी अड्ड्यावर निघाला, असं पकडून चाला की बकरी अड्डा राहत होता, तुम्ही सामान घेतलं आणि तुम्ही लालबाग 7 रस्त्यापर्यंत गेलात, बरोबर? पण तुम्ही असं गेलात का मग पुढे चर्नी रोड पर्यंत गेलात, दादरपर्यंत गेलात, ज्या साईडला बँड्राला गेलात, असं तुमचं ठिकाणं वाढवली की अजून दुकानं वाढवली? दुकानं वाढवली. त्याच एरियामध्ये दुकानं वाढवली? त्या एरियात नाही. मी
चर्चगेटला पण गेलो, मस्जिद बंदरला ओके. पण गेलो, तुमचा बँड्राला पण सगळं गेलो, सायकलवर. सायकलने. बरं. खारला गेलो. अक्षरशः खारमध्ये अशा ठिकाणी मी गेलो, की तिथं कोण जाणार नाही अशा ठिकाणी पण मी गेलो. फक्त मला बोललो काय, मला आवड होती. सर मला आता सगळ्या मुलांसाठी, तरुण मुलांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट तुम्ही हां. खूप महत्त्वाचे आहात. जेव्हा पहिल्यांदा आपण उतरतो सायकलवरनं आणि जेव्हा सांगतो, की "सर आमचं प्रॉडक्ट ठेवा, हं. तर तुम्ही घ्या." तर आता तुम्हाला लालबाग, परेल, 7 रस्ता फॅमिलिअर आहे. मी तुम्हाला माहीत होता. पण तुम्ही आता खारसारख्या एरियामध्ये गेलात. तो मला अनुभव झाला, की तिथे गेल्यानंतर काय केलत तुम्ही मग? खारला गेलो म्हणजे माझं तसं तुम्हाला बोललो काय, ज्या कस्टमरने मला उभंच नाही केलं होतं वरळीला, ती मोठी पार्टी होती. व त्याने मला सरळ सांगितलं, की बाबा मी त्याच्याकडे कमीत कमी 6 महिन्याच्या वर मी त्याच्या मागे लागत होतो. ओके, तुम्ही सारखे त्यांना त्यां जाय आणि तेव्हा फोन वगैरे पण एवढं काय नव्हतं. नाही, नाही, नाही. जायचात आणि बोलायचात. जायचो आणि त्याच्या दुकानाच्या बाहेर उभा राहत होतो मी. ओके. दुकानाच्या बाहेर उभा राहून त्याला मी सांगत होतो, "शेठ माझं 5 किलो तरी घ्या." तो ओह! बोलला, "नाही जमणार." क्या बात है! तू मला तो अरे तुरे म्हणायचा. "तू कशाला येतोस? तुला नको सांगितलं ना." तुला मी नको सांगू, तू परत परत का मागे लागलास? नाही बोललो, शेठ माझी एक इच्छा आहे. का त्या मार्केटात तो मेन होता. जर त्याने माझं चालू केलं, तर बाकीचे चालू करतील या अपेक्षेने मी त्याच्या पहिला मागे लागलो. त्या शेवटी कसं आहे माहिती आहे, की पहिला कस्टमर किंग राजा, राजा मारला राजा. पाहिजे. तो बोला हा किंग आहे. ह्यानी जर माझं चालू केलं, तर मला हे सगळे सपोर्ट करतील. आणि तसंच झालं. त्याने जेव्हा मला तुम्हाला सांगायला गेलो, मला 5 किलो नाही दिली त्याने ऑर्डर. पहिली 10 किलो दिली आणि एकदा असं माझं हे झालं, की मी अक्षरशः त्यावेळेला मी सायकलने ऑर्डर घ्यायला जायचो. मी सकाळचा ऑर्डर घ्यायचो आणि दुपारच्या नंतर डिलिव्हरी करायचो सगळ्या दुकानात. आणि एक दिवस असा प्रसंग आला, की त्याचा जो सप्लायर होता, तो सप्लायर आला नाही आणि त्याला त्या राग आणि तो माणूस एकदम करेक्ट होता, की त्याने कधीच लोणचं खाली केलं आणि त्यावेळेला त्याने मला स्पष्ट सांगितलं, की मला आत्ताच्या आता 150 किलो लोणचं पाहिजे. ज्याला मी ओह! 5 किलो सांगत होतो, तो मला बोलला, "मला 150 किलो लोणचं पाहिजे." आणि तेव्हा मी अक्षरशः घरी असं आलो सायकलने, ते मलाच काय ते कळालं नाही आणि मी सायकलने आलो, माल तयार केला आणि माल तयार करून त्याला जेव्हा दिला ना, तेव्हा त्याचा जो माझ्यावर विश्वास निर्माण झाला, नाही बोलला हा खरा. त्यावेळेला तुम्हाला सांगायला गेलो, एक टायमाला त्याचा नोकर मला बोलला होता, की शेठ म्हणतात, "आज झिपऱ्या काय देणार आपल्याला माल." मी लहान होतो त्याचा दोष नाही. तो मोठा माणूस आणि मी लहान. पण तरी पण मला वाईट नाही वाटलं. मला एकच वाटलं, की बघा शेवटी बिझनेस म्हटला तर शेवटी तुम्हाला हे करावंच लागतील बरोबर. आणि तुम्ही त्याच्यात वाईट वाटून घेतलं तर तुम्ही धंदा नाही करू शकत. मला एक फक्त परत एक गोष्ट सांगा, सर पहिला दिवस म्हणजे त्याकडे तुम्ही गेलात सारख्या-सारख्या बोलत होतात हं. आणि तो 150 किलो दे इथपर्यंत किती काळ गेला ह्याला? त्यात तो 6 महिन्याच्या वर गेला. 6 महिन्याचे. म्हणजे 6 आणि ते बऱ्यापैकी तुम्ही जात होतात. म्हणजे डेली जात जायचात होतो. की आणि ते आठवड्यातून 2-3 सुद्धा वेळा जायचात? आठवड्यात 2 वेळा. ओके. जात होतो म्हणजे नुसता जात नव्हतो आणि असं त्याला पोस्टमन कॉल नाही करत होतो. त्याला जाऊन विचारायचो, "शेठ" आणि काय बोलायचा नाही तो. तो माणूस एकदम काय बोलणंच त्याला माहीत नाही. एकदम कमी बोलणारा माणूस होता. आणि मी दुकानाच्या बाहेर त्याच्या आणि दुकानावर अशी जत्रा असे त्यावेळी ओके. आणि मी एकटा बाहेर उभा दुकानाच्या बाहेर. आत्ता दिला ऑर्डर दिला. मग तो एकदा मला पटकन बोलला, की "तुला सांगितलं ना आम्ही घेणार नाही. मग तू का मागे लागतोस?" ओके. बोललो, "नाही शेठ माझी एक इच्छा आहे हो, तुम्ही 5 किलो तरी घ्या." आणि मग त्याने म्हणलो काय, की त्यावेळेला मला मेहनत भरपूर करावी लागली. मला सहजासहजी बिझनेस मिळाला नाही. म्हणून मी आजही माझ्या मुलाला पण तेच सांगतो, "तुला सहजासहजी बिझनेस नाही मिळणार. तुला मेहनत करायलाच पाहिजे." आणि मेहनत केली तर मला अजून आत्ता माझं आता मी तुम्हाला माझे एक मोठं स्वप्न आहे आणि मी माझ्या मोठ्या स्वप्नासाठी पण अजूनही हे काय करतो आहे, की नाही माझं होणार. कारण मी त्याच्यासाठी तळमळतो आहे. सर त्याच घेऊन आपण त्या गोष्टीच्या पुढे-पुढे बोलू. सगळ्यात हं, महत्त्वाचं मी स्टेप बाय स्टेप जातोय. हं, आता तुम्हाला एक गोष्ट आली 150 किलोची ऑर्डर मिळाली आणि हं, तुम्हाला आता कळलं, की आता मला ऑर्डर मिळतायत. हं. बरोबर? आता घरामध्ये हे सगळं तयार करणं शक्य नव्हतं. मग अशा वेळेस तुम्ही पुढचा टप्पा काय केलात? म्हणजे नंतर काय केलंत? म्हणजे हे सगळं दुकान घेतलं, फॅक्टरी केलीत, कसं हा पुढचा प्रवास कसा केला? हां, पण जेव्हा घरोघरी आम्ही घरात जेव्हा लोणचं बनवत होते, माझी आजी आणि वडील, त्यावेळेला त्यांना अचानक एक दुकान रोडवर मिळालं. आज ते माझं ते गोडाऊन फॅक्टरी होती माझी. म्हणजे त्याला फॅक्टरी त्यावेळेला शॉर्टकटमध्ये फॅक्टरीच म्हणायचे. ओके. कारण ते लायसन्सची जागा होती. पण नंतर गव्हर्नमेंटने रूल्स आणले, की तुम्ही इथं लोणचं रेसिडेन्शियल एरियात लोणचं बनवू शकत नाही. ओह! मग मी वडिलांना बोललो, की आता काय करायचं? आपल्याला लोणचं तर बनवता येणार नाही. तर आता आपण लालबागला एक जागा घेऊ. लालबागला जागा घेऊ म्हटल्यावर वडील बोलले, "बाबा माझ्याकडे तेवढे पैसे नाही आहेत." आणि बरोबर. खरंच त्यावेळेला वडिलांकडे पैसे नव्हतेच. माझ्या वडिलांना मी दोष देणार नाही.
पैसेच नव्हते वडिलांकडे. वडील बोलले, "वा माझ्याकडे आता पैसे नाही." तर मी म्हणलं, "आपलं थोडं हे करून आपण काहीतरी करू." बोलले, "नाही ना माझ्या." आणि कारण जुनी माणसं ती, त्यांना लोन, कर्ज हे नाही ते आवडत. आवडायचं नाही. ते बरोबर. ते घाबरत होते. त्यांचं बरोबर. आवडत नव्हतं म्हणजे ते घाबरत तर होते. मराठी माणसाचा त्यात मराठी आणि तो विषय मराठी म्हणून नव्हता. बरोबर. आता आम्ही तरी डेअरिंग करतो आता ह्या घडीला. पण आमच्या वडिलांनी बोलले, "नाही मला एकनाथ नाही जमणार. हं. मला नाही जमणार बाबा." मग बरोबर. मी माझ्या मित्राला जागा घेऊन दिलेली आणि त्या मित्राने मला परत दिली जागा. हो. म्हणजे माझं कुठेतरी नशीब माझं कुठे हे चांगलं होतं म्हणून या माझ्या मित्रांनी पण मला हे केली, "बाबा तू जा." मी त्या जागेचे पैसे कमीत कमी 3 वर्ष दिले. 3 वर्ष बापरे! 3 वर्षात पैसे द्यायचे आणि जागा मला त्यांनी ताब्यात द्यायचे कितपत हे. पण त्यांनी दिलं, माझ्यावर विश्वास टाकला. पण त्या काळात किती लाखाची जागा घेतली सर तुम्ही? त्यावेळेला मी 3,65,000 ची जागा घेतली. बापरे! 3 लाख खूप मोठी. आणि मोठी किती जागा. किती सालची गोष्ट आहे साधारण तरी? त्याला पण नाही ना एकोणीस 40-42 वर्ष झाली. अरे! त्यावेळी त्यांनी पण मला हे केलं. 80च्या सुमारास. मी तुम्हाला खरं सांगायला गेलो तर माझ्या मित्रांनीच मला सपोर्ट केल्यामुळे मी आज एवढा मोठा झालो आहे आणि मला मित्रांमुळेच मी आज हे बघितलं. माझ्या मित्रांनी माझ्यावर विश्वास भरपूर टाकला. तर तुमचे मराठी मित्र होते किंवा मराठी होते? नाही मराठी पण होते. आता गुजराती माझे मारवाडी मित्र आहेत. ते मारवाडी मित्र पण मला कधी एक मराठी माणसाकडे बघताना ते लोक असे बघतात, पण माझ्याकडे बघताना एक चांगला व्यापारी म्हणून बघतात. हे माझं एक कुठेतरी हे आहे, सुदैव आहे. तर मला एक प्रश्न तुम्हाला त्याआधी विचारावासा वाटतो, काय लागतं एका बिझनेसमॅनला, हं. की ह्या आपण इंटरव्ह्यूच्या ही सुरुवातीच्या टप्प्यात विचारून घेतो, की काय अशी गोष्ट आहे, जी सध्याच्या कुठलाही प्रॉडक्ट विकताना किंवा गोष्टांना जे मोठ्या-मोठ्या MBA आणि मॅनेजमेंट युनिव्हर्सिटीमध्ये शिकवलं जातं, एक गोष्ट जी खूप महत्त्वाची आहे तुम्हाला बिझनेस वाढवण्यासाठी, ती म्हणजे तुमच्या लेखी कुठली आहे? नाही तुमच्याकडे एक सचोटी पाहिजे. हं. सचोटी पाहिजे आणि मेहनत करण्याची हे पाहिजे. तरच तुम्ही करू शकता. तुम्ही सातत्य मेहनत करायला सतत पाहिजे. मेहनत केली पाहिजे. मी तर अजूनही म्हणतो, मी माझ्या मुलाला एकच सांगतो, "तू फक्त मी तरी अजून ह्या वयापर्यंत करतो आहे. तू ह्या वयापर्यंत करूच नकोस. तू 10 वर्ष कर फक्त. बघ तू पुढचा कुठे जाशील." कारण का माहिती आहे, की आपल्याला कळते ना आपणच, पण ते आता तुला हार्डवर्क करावं लागेल. आता मी हार्डवर्क केलं, ते भरपूर केलं. माझं हार्डवर्क एवढं भयानक होतं, की मी अक्षरशः काय केलं मला माहिती आहे. पण मला काय वाटलं नाही. पण मी ते करताना पण आनंदाने केलं. तुम्ही मेहनत करता म्हणजे आपल्यावर प्रसंग आला आहे म्हणून करताय असा नाही. तुम्ही हार्डवर्क असे आनंदाने करा, की नाही बाबा मला काय हार्ड वर्क अँड पेशन्स इज ऑलवेज पेशन्स पाहिजे. पेशन्स पाहिजे. पेशन्स असले तर तुम्हाला देव हे करतोच. सर अशी एक एक गोष्ट आहे, की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला त्या दिवसाला 2 गोष्टी हव्यात. एक तर एक अशी गोष्ट ज्या दिवशी तुम्हाला खूप रडायला आलं. ती हं. गोष्ट असेल, की तुम्ही घेऊन जाताय वरून काहीतरी वातावरण खराब झालं, पाऊस पडला किंवा कोणीतरी जर ठुकरलं किंवा शिव्या घातल्या असं काहीतरी. काय अशी गोष्ट आहे, की तुम्हाला रडायला आलं त्या दिवसाला? आता ते पण सांगतो तुम्हाला. मी जेव्हा सायकलने डिलिव्हरी करायचो, त्यावेळेला पाऊस आणि खड्डे, या खड्ड्यात अक्षरशः एकदा माझी भरलेली पिशवी तर हे तुटलं आणि तो लोणचं सगळं खाली पडलं. ओह आणि शिट! तेव्हा मला एवढं वाईट वाटलं, "अरे परमेश्वरा काय आता करू काय?" आणि लोणचं मला उचलता तर येत नव्हतं. मी तसाच पाठी गेलो. तसाच पाठी गेलो आणि बोललो, "अरे काय रे आणि पाऊस धो-धो आणि त्या पावसात मी असा पडलो. एकदा तर मी भरलेली थ्री व्हीलर सहित माझी थ्री व्हीलर पलटी झाली. मी चालवत नव्हतो, माझा ड्रायव्हर चालवत होता. हां. पण एक खड्डा एवढा कुरल्याला, इथं तुमच्या इथं खड्डा मिळाला मला आणि त्या खड्ड्यात माझं थ्री व्हीलर असा पूर्ण उलटा झाला. फक्त पाठीमागे गाडी नव्हती आणि काय नव्हतं. पण मी मालाचं नुकसान. मला जर नुकसान झालं, सगळं झालं. माझा अजून तो माझा मुलगा अजूनही माझ्याबरोबर आहे. म्हणजे माझ्यावर कामाला नाही माझ्याकडे, पण अजूनही तो मला एक चांगला रिस्पेक्ट देतो, की नाही म्हणतो, तो म्हणतो माझे गुरु आहे ते. यांच्यामुळे मी आज एवढा मोठा झालो. पण त्या भरपूर म्हणजे तुम्हाला बोललो काय, तुम्ही मेहनत करा, देव देतो. आणि अशी जेव्हा घटना की जी तुम्हाला खूप आनंद देऊन गेली त्या काळात, हं, की अरे यार जसं 150 किलोचा तुम्हाला ऑर्डर आली, हं, ती एक आनंददायी घटना होती तसं बघायला गेलं तर. हं, मग त्यानंतर कुठली मोठी ऑर्डर आली, की तुम्हाला वाटलं की अरे यार आता माझं आयुष्य चेंज होतंय, हं. असं वाटायला लागलं. असं कुठली घटना? अशी एक घटना अशी घडली, की ज्यावेळेला माझ्याकडे पार्ट्या वाढत चालल्या, भरपूर वाढत चालल्या. कोणी अक्षरशः काय-काय लोकांनी आता लांब काय झालं, माझी पेनची पार्टी होती. पेनची पार्टी अशी त्यावेळेला ते माझ्या घरी आले आणि असेच बसलो होतो आम्ही आणि आले आणि मला बोलले, "एकनाथ लोणचेवाले कोण आहेत?" तर मी बोललो, "मीच आहे शेठ." "काय बरं काम?" ऑडियन्ससाठी सांगतो, की रवींद्र सरांना बाजारामध्ये सगळे एकनाथ या नावाने ओळखतात. हां, म्हणजे ऑडियन्ससाठी. हां, आता हां. तर मी बोललो ते पण माझ्या ओळखीचे ना ते पण. त्यावेळेला ते मला बोलले, मी बोललो,
कोण पाहिजे? तर मला बोलले एकनाथ मर्य कोण आहे तिथे राहतात? तर मी मीच आहे बोललो माझं. नाही म्हणतो मला लोणचं पाहिजे होतं. तर मी लगेच त्यांना बसायला-बिसायला जागा दिली, सगळं केलं आणि मला बोलले, "मला आता या घडीला 400 किलो तुकडा पाहिजे." मी अक्षरशः बोललो, "अरे एवढं मोठी पार्टी माझ्या" आणि मला नाव घेऊन आली ओळख हाक मारून, की "बाबा नाही मला लोणचं पाहिजे." मी एकदम खुश झालो, की नाही बोललो बाबा आता आणि माझा बिझनेस असाच वाढत गेला, की माझ्या ओळखी थ्रू मग तुम्हाला बोललो बँड्राचं जे वरळीचं जे कस्टमर होता माझा, ज्याने मला 5 किलो घेत नव्हता, त्याने 150 किलोची ऑर्डर दिली आणि त्याने मग नंतर मला तिथं ग्रँड रोड मार्केटला दुकान होतं, बँड्राला होतं, खारला होतं. मला या ठिकाणी तुमचं लोणचं देशील काय तू? मग तू अरे-तुरे बोलायचा. मग देशील काय? तर मी बोललो देन शेठ बोललो, "काय तुम्ही सांगितलं मी नाही कसा म्हणणार?" आणि तोच आत्ता पण आहे. ती पार्टी अजूनही आहे बँड्राला आपल्या टीचर कॉलनीमध्ये आणि तो मला आता गेल्यावर मला शेठ म्हणून हाक मारतो आणि शेठ म्हणून हाक मारतो आणि मला परत पहिला थंडा पाजतो. यात एक जमान्यात तो मला झिपऱ्या बोलला होता आणि तोच आता मला शेठ म्हणून हाक मारतो आणि मला हे करतोय. म्हणजे कदाचित आपण एक कमवलं. तेच म्हणजे सुरुवातीला हातावर बोटावर मोजण्या इतके तुमचे कस्टमर हं. आणि आज कदाचित बोटं कमी पडतील, नाही. हजारो लोकांची बोटं कमी पडतील बरोबर, एवढे कस्टमर बरोबर. हा आतापर्यंतचा प्रवास आहे. हां. सर महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही लालबागमधून करत होता फॅक्टरी, तुम्ही लालबागमध्ये जे छोट्या स्वरूपात चालू होती आणि मग पुढची स्टेप तुम्ही काय घेतलीत? मग तुम्ही मोठी फॅक्टरी आणि मग पुढे कशा पद्धतीने पुढे गेलात ते जरा सांगाल तर बरं होईल. पहिल्या प्रथम पैसे नसल्यामुळे वडिलांनी गावी फॅक्टरी बांधली छोटीशी 1000 स्क्वेअर कुठल्या गावी सर? आमची मालवण कट्टा. मालवण कट्ट्याला. मालवण कट्टा अजून ती जागा आहे. ती जागा आहे आणि आमची इच्छा आहे की तिथं आम्ही आमच्या असंच ते घर घर फॅक्टरी म्हणून तशीच आहे ती. आज वडील जाऊन आमचे 50-55 वर्ष झाले पण अजून आम्ही त्या जागेला आम्ही काही केलं नाही. का? की आमची एक इच्छा आहे की आपण ती जागा परत हे करायची, रिन्यूशन करायची रिवॅम्प करून. आणि परत आपण तिथं काहीतरी माल नाही तिथं आपण लोणचं तर भरू शकत नाही. कारण त्याच्यानंतर मला कमी वाटल्यामुळे आम्ही मग गोकुळ शिरगावला 7,000 स्क्वेअर फूटची जागा घेतली. मला ती 7,000 स्क्वेअर फूटची जागा पण वाटली, अरे यार आपण एवढी मोठी जागा घेतली, आपल्याला कमी पडणार नाही. 7,000वर पण मला जागा कमी पडल्यामुळे मी लगेच कागल MIDCमध्ये 54,000 स्क्वेअर फूटची जागा घेतली. हो. 54,000 मला 2 एकर पाहिजे होती. माझं माझा एक आत्मविश्वास वाढला होता, की नाही बाबा मी करू शकतो. 54,000 घेतली. 54,000 घेतल्यानंतर ती बांधत मी अक्षरशः तिथं एक झाड नव्हतं. असे उन्हात राहून माझा एक मित्र आता वारला तो आत्ता परवा 8 दिवसापूर्वी. त्याने मला केली. अरविंद मेस्त्री म्हणून माझे मित्र होते. त्यांनी मला सपोर्ट भरपूर केला फॅक्टरी बांधताना. गुजराती तो, मी मराठी. परंतु आठवड्यातनं 3 दिवस आम्ही कोल्हापुरात जायचो आणि 4 दिवस मुंबईला असायचो. आठवड्यातनं. त्याने आम्ही जाऊन उन्हात उभे राहून फॅक्टरी बांधली. ती बांधता मला एक हे मिळालं, की नाही बाबा आपल्याला अजून मोठी जागा पाहिजे. मग मी दुसरी बाजूला एक 12,000 स्क्वेअर फूटची घेतली. लागूनच तिथं मी मसाल्याची बांधली आणि आता परत मी 38,000 स्क्वेअर फूटची जागा घेतली लागून. हो. तिथं आमचा आता मोठा प्लॅन आहे. क्या बात है! हां. सर खरं म्हणजे तुमचा जो हा प्रवास आहे हा वाह! खरंच वाखाणण्याजोगा आहे. काही नव्हतं. मी काही म्हणतो ना, नसताना. काही नव्हतं. फक्त आम्ही अजूनही आमच्या वडिलांची आठवण का काढतो आणि वडिलांना आम्ही विसरणार नाही. वडिलांनी जो एक शब्द सांगितला होता, की हा बिझनेस तुला उपाशी ठेवणार नाही आणि हा बिझनेस तुला हे करेल. त्याच्यानंतर ती जी हे झाल्यानंतर मग आम्ही एक कायच नसताना वडिलांना आम्ही एक जागा घ्यायला सांगितली. वडील बोलले, "नाही." फक्त आमच्या वडिलांचं कर्म आणि वडिलांनी आमचं चांगलं केलं त्याचा आम्हाला रिझल्ट मिळाला. म्हणजे आम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे जेवणामध्ये जेव्हा पहिलं म्हणजे लोणचं घालतो म्हणजे श्री गणेशा करतो बरोबर. आणि सिद्धिविनायक लोणचं म्हणजे आम्हाला आवडेल की अष्टविनायकाच्या प्रत्येक बाहेर तुमचं सिद्धिविनायकाचं लोणचं असावं, बरोबर. जेणेकरून ही गोष्ट आता आज मुंबई महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आहे. बरोबर. आज सिद्धिविनायकाचं नाव हे आपले जगभरात जावं बरोबर. अशी आमची मनापासून इच्छा आहे ऍक्च्युली. सर महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा तो म्हणजे तुम्ही हे करत असताना पहिल्यांदा तुम्ही लोणचंच देत होतात बरोबर? मग आता कुठले प्रोडक्ट तुमच्या ह्या सिद्धिविनायक लोणच्यामध्ये आहेत? आता आमच्याकडे सिद्धिविनायक त्याच्यामध्ये कमीत कमी 18 ते 20 प्रकारची लोणची आहेत आमच्याकडे. 18-20 प्रकारची लोणची आहेत सगळी. हां. मग त्यात कुठल्या प्रकारची लोणची येतात तरी त्याच्यामध्ये साधारण? तुमचा कैरी सोडून द्या, लिंबू आहे, मिक्स आहे, मिरची आहे, माईनमुळा आहे, आवळा आहे, कारला आहे, लसूण आहे, गोड आत्ता आम्ही यावर्षी हापूस आंबा मुरब्बा केला, ओके. चुंदा केला, तिखट चुंदा केला, गोड चुंदा केला. असे असे अच्छा, एवढे एवढा फक्त लोणचे झाले. लोणचे आता दुसरा कुठला भाग करता सर तुम्ही? आता मसाले. आम्ही सध्या मसाले चालू आहे.
मसाल्यांमध्ये कुठले मसाले? मसाल्यामध्ये नाही ना म्हणता आमच्याकडे आता पावभाजी मसाला आहे, आपला बिर्याणी मसाला आहे, मालवणी मसाला आहे, कांदा लसूण मसाला आहे. कांदा लसूण मसाला आहे. कांदा लसूण म्हणजे मसाला हे आहे, मसाले झाले. मसाले आहेत. आणि नंतर मग आता मग पुढची गोष्ट सिरपमध्ये कोकम सिरप आणि आम्ही आवळा सिरप. आवळा सिरप. मग खऱ्या अर्थाने महाराष्ट्रीयन माणूस काय काय गोष्ट म्हणजे जेवणातल्या ज्या रुचकर लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ह्या करतो. आता सगळ्यात सर तुम्हाला खरं सांगू, तो आम्ही जेव्हा डीमार्टमध्ये जातो, आम्ही जेव्हा मोठ्या मोठ्या मॉलमध्ये जातो आणि जेव्हा तुमची सिद्धिविनायक लोणचं बघतो, तेव्हा आम्हाला अभिमान वाटतो. कारण की लोक जेव्हा एक प्रीमियम प्रोडक्ट म्हणून घेतात तुमच्याकडे, तर काय असं वेगळेपण आहे की जे इतरांच्या लोणच्यांमध्ये, मसाल्यांमध्ये, सिरपमध्ये ते त्या प्रमाणात नसतं, की काय तुमच्याकडे ती रेसिपी आहे, ती जादू काय आहे, ते आम्हाला कळणं महत्वाचं आहे. ते आम्ही जी सिक्रेट सांगणार नाही, हां. परंतु एकच सांगतो की आम्ही जे प्रॉडक्ट हे करतो कोणतंही त्याला जो हे लागतं मटेरियल लागतं, मटेरियल लागतं ते. त्या मटेरियलला आम्ही एक सगळं चोखंदळपणे बघतो. सगळं मटेरियल आम्ही असं कोणतं जरी आमच्यात कैरी जरी खराब आली तरी आम्ही ती वापरत नाही. कैरी असो काही असो आम्ही सगळं सगळं चोखंदळपणे आम्ही ती लॅबमध्ये टेस्ट करतो. टेस्ट करून मसाला असो किंवा त्याला लागणारं कोणती वस्तू असो त्या आम्ही वस्तू आम्ही चोख चेक केल्याशिवाय आम्ही वापरत नाही. क्या बात. त्यामुळे आम्ही लोकांना सांगतो आमची प्रीमियम क्वालिटी आहे. सर तुमच्या हल्ली डॉक्टरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मी विचारतो, खूप वेळेला सांगतात की ह्याच्यामध्ये खार असतं किंवा त्यामुळे शरीराला ते ब्लड प्रेशर वाढवायला जास्त मदत करतं किंवा खूप प्रमाणात असल्यामुळे ते बीपी खूप शूट होतो. तर मला विचारायचं की तुमच्यामध्ये हे हा जो म्हणजे तुमची लोणची आहेत, मसाले आहेत, हे शरीराला कसे अपायकारक नाही आहेत? नाही शरीराला अपायकारक आम्ही तरी म्हणतो का नाही माहिती आहे की आम्ही हां. ऑर्गॅनिक टाईप बनवतो. ओके, आम्ही ऑर्गॅनिक त्याला म्हणजे असं काय काय लोक प्रिझर्वेटिव्ह वापरतात. आम्ही प्रिझर्वेटिव्ह वापरत नाही, काय नाही आमच्यामध्ये. आणि जे सगळं कोणते मिठापासून आम्ही तेलापासून काय वस्तू लागते, मीठपासून पण आम्ही त्याला जे लागते तेच चेक करून घेतो. तेल आम्ही एक नंबर तेल वापरतो. असं नाही की कोणतंही हे नाही, तेल पण एक नंबर वापरतो. त्यामुळे आम्ही छाती ठोकून सांगतो की आमच्या लोणच्यापासून काय अपायकारक नाही आहे. नाहीतर असं जर असतं तर मग लोणचं कोणी खाल्लंच नसतं. तुम्ही क्वालिटी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. भरपूर, भरपूर. आम्ही स्वतः असं नाही की आम्ही दुसऱ्याला सांगून आम्ही स्वतः कन्सिस्टन्सी ठेवली आहे, की नाही बाबा मला ही वस्तू मी खातो आहे. आज मी पण घरी माझ्या लोणचं नेऊन खातो आहे. त्यामुळे मी वस्तू चांगली आणि मला चांगली दिल्यानंतर ते मला बरं वाटतं, की मला आनंद होतो, की बाबा मी माझ्या कस्टमरला चांगलं प्रॉडक्ट देतो आहे. सर आता तुम्ही म्हणता मनोरमाच्या नावाने मोठी कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, मनोरमा फूड्स या नावाने प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू केली. म्हणजे हळूहळू ती म्हणजे सोल ट्रेडिंग कन्सर्नवरनं आता पार्टनरशिप, पहिली पार्टनरशिप असेल, मग सोल ट्रेडिंग कन्सर्न असेल, आज प्रायव्हेट लिमिटेड झाली. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला कदाचित स्टॉक मार्केटमध्ये लिमिटेड कंपनी पण बघायला मिळेलच, ही आम्हाला आशा आहे. पण हे मनोरमा हे नाव कोणाचं? आणि ह्या म्हणजे हा ब्रँड सिद्धिविनायक आहे, पण मनोरमाच्या अंडर तुम्ही ते करता, तर हे मनोरमा काय, कोणाचं नाव आहे आणि तुम्हाला हे काय हे सुचलं? तसं म्हणतो ना, की आमच्या वडिलांनी जे केलं तसं आमच्या आईनी एक आमच्या आईचं नाव कायम राहावं. आमच्या आईने जी मेहनत केली, त्या मेहनतीचं एक आम्हाला वाटलं, की नाही बाबा आमच्या आईची मेहनत एवढी आहे, ते आमच्या आईचंच नाव या फर्मला द्यावं. म्हणून आम्ही ते फर्मला आईचं नाव दिलेलं आहे. म्हणजे माझ्या मते सर तुमचं हे एकमेव लोणचं या जगामध्ये असेल जे आईचं आणि आजीचं आहे. हो, आईचं आणि आजीचं. जसं तुम्ही आज सिद्धिविनायक ब्रँड आमचा डेव्हलप झाला आहे, तसं आमच्या फर्मचं नाव पण आमच्या आईचं नाव जेव्हा लोक घेतात ना, मनोरमावाले आले, मनोरमा, तेव्हा आम्हाला एक आनंद होतो ना, की माझ्या आईचं नाव येते अजून. हा जो आनंद हा वेगळा आहे. हा आनंदच वेगळा आहे, की माझ्या आईचं नाव येते आहे. कारण तिने तेवढी मेहनत म्हणजे जी केली, ती माझ्यापेक्षा तिने केलेली आहे मेहनत. माझ्यापेक्षा तिने मेहनत केली आहे. आणि त्या मेहनतीचं फळ तिला पण मग दिसलं, बाबा नाही माझा मुलगा करतो आहे आणि मला मिळालेलं आहे. कारण तुमची आई कधीपर्यंत म्हणजे आता आहे, कुठे आहे? नाही, आई म्हणजे आता आमची एक्सपायर झाली. कधी झाली एक्सपायर? तरी त्याला 30-35 वर्ष झाली. 30 वर्ष झाली. आई पण एक्सपायर झाली. पण जेव्हा आपले आई आणि बाबा दोघंही जेव्हा हळूहळू म्हणजे नसतात आपल्या बरोबर खूप वेळेला, आणि तेव्हा तरी सुद्धा आपल्याला आपला लढा चालू ठेवायचा असतो. खूप वेळेला असं होतं ना आयुष्यामध्ये, की तुम्ही खाली होतात आणि मग हळूहळू वर गेलात, अजून त्याच्या वर गेलात, आणि असं एक वेळ आली असेल, एक क्षण आला असेल, त्या क्षणाला तुम्हाला असं वाटायला लागलं की काहीतरी असं म्हणजे खूप संकट वाटतायत. कारण की यश मिळताना जरासं कठीण असतं, यश मिळाल्यानंतर अधिक कठीण होऊन जातं, कारण ते टिकवायचं असतं. तर अशा हे यश टिकवण्यासाठी
तुम्ही स्वतःमध्ये काय बदल केले करतात आणि स्वतः काय करतात सध्या, की जेणेकरून तुम्ही पॉझिटिव्ह राहाल, तुम्ही तुमच्या टीमला पॉझिटिव्ह ठेवाल? आज तुमचा व्यवसाय साधारणपणे करोडोमध्ये आहे आणि ह्या करोडो व्यवसायामध्ये जेव्हा तुम्ही काम करता, तेव्हा तुमची टीम आहे तुमच्याबरोबर, तर त्यांना कसं मोटिव्हेट करता सर तुम्ही? या टीमला आम्ही एवढं हे करतो, की काय माझ्याकडे सध्या 25 वर्षापूर्वी जो मुलगा काम करत होता, अजूनही माझ्याकडे आहे. म्हणजे मालक चांगला आहे असं मालक म्हणायला चांगला हरकत नाही. आणि खरंच सांगतो, मोठेपणा सांगायचा नाही मला, की माझ्या मुलांनी जेव्हा आम्हाला येऊन सांगतात ना, की "शेठ" काय-काय तर मला मामा म्हणतात. म्हणजे माझा स्टाफ पण मामा म्हणतो. म्हणजे एकनाथ, नंतर मामा आणि म्हणजे का, रवींद्र की तीन नाव. तेवढ्या आपुलकीचे आम्ही झालेले आहोत. एवढी आमच्यात आपुलकी निर्माण झाली. अरे मामा मी आज घर बांधलं. त्याला आनंद कमी होतो, त्याच्या डबल मला आनंद होतो. का? की माझ्याकडे आलेल्या मुलांनी घर बांधलं गावी. हां. आणि ते घराच्या ओपनिंगला आम्ही गेलो. का? की नाही बाबा आपल्याला जायला पाहिजे. आणि तो एवढा खुश झाला, ते एक आनंद. काल आमच्या मुलांनी दसऱ्याला स्कूटर घेतली. मला पेढा आणून दिला. मला बोलला, "सेठ मी स्कूटर घेतली." क्या बात! म्हणजे हा जो आनंद आम्हाला होतो तेव्हा जो स्टाफ, आणि मी स्टाफला कायम सांगत असतो, तुम्ही जेवढे मोठे व्हाल त्याचा आनंद तुम्हाला कमी, पण त्याच्या डबल मला होतो आहे. क्या बात है! खरंच सांगतो, मला आनंदच होतो. एवढा आनंद होतो, की माझ्या मुलांनी कोणी आता माझ्याकडे मॅनेजर आहे. त्याने कोल्हापुरात येऊन फ्लॅट घेतला. बरं वाटलं. कोणी मला मी घर बांधलं जागा घेऊन. क्या माझ्या मुलाने स्कूटर घेतली. आता माझ्याकडे आता सध्या एक सुपर स्टॉकिस्ट होता. नाही, सेल्समन होता. सेल्समनचा त्याला मी सुपर स्टॉकिस्ट केला. परंतु त्यांच्या भावांमध्ये जमलं नाही म्हणून परत त्याला मी माझ्याकडे कामाला ठेवलं. का? की नाही बाबा तू हे करू नको. तू काय काळजी करू नको. मी आहे. हे जे आम्ही करतोय ना, हे आम्हाला जो आनंद होतो वेगळा होतो. आणि दुसरं आहे. पहिल्यापासून माझं धोरणच आहे, की माझ्याकडे आलेला माणूस बाहेर जाता. आता माझ्याकडे सेल्स टीम पण आहे. 14 वर्ष, कोण 12 वर्ष अशी आहेत. क्या बात! आणि ते म्हणतात ना, ह्या कंपनीत राहिलो तर आमची ही कंपनी आम्हाला कुठची कुठे. आणि त्यांना एकच सांगतो, आता लांब कशाला, मी त्यांना माझ्या सेल्समन लोकांना एकच सांगतो, तुम्ही इन्सेंटिव्ह घ्या. हो. पगार घेऊन, पगार तर आहे, इन्सेंटिव्ह घ्या. तुम्ही मोठे व्हा. तुम्ही मोठे व्हाल तेव्हा जेव्हा मला आनंद होईल तो वेगळा होईल बोललो. एखादा मालक काय म्हणतो, "अरे माझ्याकडे यांनी घर बांधलं, माझ्याकडे यांनी हे हो, केलं." त्यांच्या मनामध्ये हे नाही, असतं. मला कधीच नाही वाटलं. त्यामुळे अजूनही माझा सेल्समन किंवा माझ्याकडे जो स्टाफमध्ये काम करणारा आहे ना, तो मला एवढा मला खुश आहे, की माझ्यावरती एक हे आहे, श्रद्धा आहे, की नाही बाबा माझे मालक मला हे करतील. कधी अडचण आली, काय आली मदत आम्ही करतो का? की जाऊ देत. त्या आम्ही जर नाही केली तर कोण करणार? बरोबर. आज माझ्या कंपनीत तो काम करतो तर मला केलंच पाहिजे ना. आणि तो कोणाकडे हात पसरणार? तो माझ्याकडेच येणार ना. बरोबर. सर आता आत्तापर्यंतचा आपण प्रवास मागच्या 1 तासाभरात बघितला, की तुम्ही एक-एक गोष्ट करत म्हणजे सायकल ते आधी Mercedesपर्यंत तुमचा प्रवास मी बघितला. जेव्हा तुमची जर बाहेर लागलेली Mercedes बघितली, तर आम्हाला अभिमान वाटला, की एक मराठी माणूस म्हणजे म्हणतात, की मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही. तर असं उदाहरण खूप क्वचित हल्लीच्या काळामध्ये दिसायला येतं, की मराठी माणूस बिझनेस करत करोडपती होऊन हळू त्याने दादरसारख्या ठिकाणी स्वतःचं घर आणि ह्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. सर तुमची दुसरी पिढी म्हणजे तुमच्यानंतर तुमचा मुलगा रोहन हा हां. पण ह्या क्षेत्रामध्ये आता आलेला आहे आणि तो तुमच्यासारखाच अधिक शिकलेला आहे, तुमच्यापेक्षा शिकलेला आहे. तो मॅनेजमेंटचे धडे घेतलेले आहेत आणि एक पुढची स्टेप त्याला आता पुढे एक स्ट्रॅटेजिस्ट म्हणजे मार्केटिंगमध्ये, सेल्समध्ये, फायनान्समध्ये सगळीकडे त्याचं लक्ष असतं सगळीकडे. सो तुम्हाला काय वाटतं सर, तुम्हाला तुमची कंपनी आज ज्या 2025 साली ज्या ठिकाणी आहे, तुमचं काय म्हणणं आहे, की पुढच्या 10 वर्षात, 15 वर्षात ती कुठे असावी अशी तुमची इच्छा आहे सर? माझी भरपूर मोठी इच्छा आहे. त्याला मी रोज सांगतो. जेव्हा तो बी-कॉम झाला ना, मी बोललो, "नाही बी-कॉम." तो एम-कॉम करत होता. मी बोललो, "एम-कॉम नाही कर, तू एम-बी-ए कर. तू एम-बी-ए कर, मार्केटिंग कर." तर आणि तो बिझनेसमध्ये माझ्या आला, तो स्वतःहून आला. मी त्याला हे नाही केलं. कारण मग स्वतःहून आला तेव्हा जो मला आनंद होतो तो वेगळा आहे. माझा मुलगा माझ्याबरोबर स्वतःहून येतो. का बिझनेस आमचा काय असा हा नव्हता, की बाबा होता, आम्ही उभा केला होता. परंतु शेवटी तरी पण काय, पण तो शेवटी बिझनेसमध्ये आला. त्याला एक बरं वाटलं, की नाही बाबा आपल्या वडिलांना आपण सपोर्ट केला पाहिजे. आणि आता आमची एकच इच्छा आहे, आता आमचे मोठे प्लॅन आहेत. आम्ही आता भरपूर करतो आहे. भरपूर आज मार्केटिंग मॅनेजर ठेवले आहे, सगळं ठेवलं आहे, सगळं करतो आहे, सगळंही आहे. Mercedesची स्टोरी सांगितली तुम्ही हसाल. सांगा ना सर. मराठी माणसाने खूप कमी लोकांकडे Mercedes असतात. नाही, हां. Mercedesची स्टोरी सांगेल. मी ज्या वेळेला माझं लग्न ठरलं,
त्यावेळेला माझ्या मिसेसचा मामा आला होता मला बघायला. त्यावेळेला माझी एवढी परिस्थिती नव्हती. मी हाफ चड्डीवर होतो आणि मला जे हाफ चड्डीवर बघायला आले होते, त्यावेळेला मी माझा जो मध्यस्थी होता, त्याला मी फोनवर दम दिला. मी कुठल्या वर्षीची गोष्ट आहे सर? 1989. 89. हां. हां. तर मी बोललो, "अरे, तू मला पाठवलं, मुलगी मला बघायला पाठवलं आणि तू माझ्या मिसेसचा मामा आणि आणि ती मिसेसचा मामा आणि मध्यस्थी अशी दोघं आले मला बघायला आणि मी एका हॉटेलमध्ये जाऊन त्याला थंडा पाजला आणि मी हाफ पॅन्टवर. मला माहीतच नाही. मला नंतर तो सांगतो, "अरे, मिसेसचे मामा या मुलीचे मामा आहेत म्हणून. मुलीचे मामा आहेत." असं सांगितल्यानंतर मग मी गेल्यानंतर मी त्याला जरा फोनवर बडबडलो, बोललो, "अरे, तू असं नाही करायला पाहिजे होतं. अरे, हे लग्नाच्या गोष्टी आहेत," बोललो. त्याच्यानंतर माझ्या लग्नाला मग मी पण काय त्यांचं काय मला काय कळत नाही. माझी साडू तर मोठी व्यक्ती आहे ती. साडू आणि आमचे त्या मिसेसचे मामा काय बोलले, "मुलगा दिसतोय, पण मुलगा हा मोठा होणार." हा शब्द माझ्या डोक्यात होता. हो. हाफ पॅन्टवर बघितलं मला आणि तरी पण ते बोलतात, की "नाही बाबा, हा मुलगा मोठा होणार." मग एक वेळ माझ्या लग्नाची ॲनिव्हर्सरी होती, 25 वर्ष झाली. 25 वर्ष लग्नाला झाली आणि मी बोललो ह्याला बोललो आम्ही असंच गाडी बघायला गेलो. तर आम्ही ह्याला गेलो होतो हे बघायला कोणती ती चेटा बघायला गेलो होतो. हं. तर तिकडे बोललो, "नाही, इथं तुम्ही मर्सिडीजमध्ये जा. मर्सिडीजमध्ये सध्या स्कीम चालू आहे." मग आम्ही तिकडे गेलो आणि तिकडे गाडी बुक केली. आणि गाडी बुक केल्यानंतर आम्ही बोललो, "बाबा, आता मला गाडी नको आहे. माझी मिसेसची आमची ॲनिव्हर्सरी आहे. त्या ॲनिव्हर्सरीला मी गाडी घेऊन जाईन," बोललो. गाडी घेऊन जाईन आणि ॲनिव्हर्सरीच्या दिवशी मिसेस आणि मिसेसचा मामा गाडीची डिलिव्हरी घ्यायला गेलो. गाडीची डिलिव्हरी घ्यायला गेलो तेव्हा मिसेसच्या मामाला मी बोललो, "तुमच्या स्वप्नात तरी होतं का एक हाफ पॅन्टवाला मर्सिडीज घेईल म्हणून?" क्या बात है! तो मामा एकदम चार बोललो, "नाही, पण आमच्या ह्याच्यात होतं की तुम्ही कुठेतरी केव्हा तरी मोठे होणार." हेच मला शब्द आज आणि तुम्ही खरंच सांगतो, तुम्ही इच्छा धरा. इच्छा खूप मी महत्वाची आहे. भायखळ्यावरनं परेलला आलो आणि परेलवरनं शिवाजी पार्कला आलो. शिवाजी पार्कला मला पुष्कळ लोकांनी सांगितलं, "अरे, काय तू मोठी स्वप्न बघतो शिवाजी पार्कची." पण मी बोललो, "नाही, मी जाईन तर शिवाजी पार्कला जाईन. क्या बात है! मी जाईन तर शिवाजी पार्कला जाईन. मला शिवाजी पार्कचं स्वप्न आहे आणि मी कसं ना त्या शिवाजी पार्कची जागा मी कशी घेतली मला माहिती." बोललो, "नाही, आपण घ्यायची." आणि शिवाजी पार्कलाच घेतली मी. म्हणजे तुम्ही इच्छा धरा. तुम्ही कोणत्या गोष्टीत निगेटिव्ह राहू नका, पॉझिटिव्ह राहा. सगळ्या गोष्टी घडतात, नाही घडत असं नाही, पण तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. नुसते तुम्ही पॉझिटिव्ह राहून जर प्रयत्न नाही केले, तर तुम्ही काही करू शकणार नाही. सर आम्ही तुमचं म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही एवढे 17-18 प्रकारची लोणची आहेत किंवा मसाले आहेत, हे आहेत. पण त्याच्यानंतर तुम्ही अजून दुसरेही प्रॉडक्ट काही गोष्टी मी बघितल्या. जसं फराळाची हो, हो. चकलीचं पीठ आहे किंवा मोदकाचं पीठ आहे. हे नंतर कधी तुमच्या म्हणजे तुम्ही कधी हे म्हणजे कधी सुरू केलं? हे सगळं कधी सुरू केलंय सगळ्या प्रकारचं? मोदकाचं पीठ आम्ही गेल्या वर्षीपासून चालू केलं. ओके. एकच वर्षात. आणि फराळाचं फराळ हे वगैरे? पण हे 2 वर्षच झालं. लोकांची मागणी आली आहे. लोकांची एवढं तुमचं हे आणि तुमच्यात आज माझ्याकडे एवढे कस्टमर आहेत. माझं मार्केटिंग एवढी 27-30 माणसाची माझी सेल्स टीम आहे. मार्केट एवढं माझं मजबूत आहे, तर मी का नाही करायचं? आणि मला परत साथ मिळाली. माझ्या सेल्समन लोकांनी काय आणि कोणी काय मला त्यांनी हे केलं. आज माझ्या या दिवाळी फराळ माझा संपला पण. म्हणजे एवढं सांगण्याचा मोठेपणा नाही, की लोकांनी सपोर्ट केला. लोकांनी मला हे केलं, की नाही तुम्ही करा. आपण केलं याचा हे नाही, पण लोकांनी पण आम्हाला सांगितलं, की तुम्ही करा साहेब तुमच्या प्रॉडक्टला आणि आम्ही प्रॉडक्ट कोणत्याही मार्केटात आणतो ना, त्याची स्वतः आम्ही पहिली हे बघतो, की नाही बाबा माझा प्रॉडक्ट कसा आहे. नुसतं मार्केटात प्रॉडक्ट टाकायचा म्हणून टाकला नाही आम्ही. आम्ही तो प्रॉडक्ट आता समजा शंकरपाळी आहे. तर शंकरपाळी किंवा तुमची तिखट शेव आहे. हं. या आम्ही स्वतः फॅक्टरीत आमच्या बनवतो आणि सगळ्या स्टाफला खायला देतो, की नाही बाबा कशी वाटते, कोणतं सगळ्यांचं आम्ही हे घेतो, की नाही बाबा कसं आहे, काय आहे. मग तेव्हा त्याच्यानंतर मी मार्केटात टाकतो. असं टाकायचं म्हणून प्रोडक्ट टाकलं. त्यामुळे आमच्या प्रॉडक्टला भरपूर हे आलं. चांगला डिमांड आला. लोकांनी आज उचलून धरलं आमच्या प्रॉडक्टला. सर तुमचं आता बिझनेस मी जसं जेवढं मला माहिती आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आता बऱ्यापैकी तुमचे पाय रोवले गेलेले आहेत. म्हणजे मग पुणे, नाशिक सगळीकडेच. महाराष्ट्राबरोबर भारतामध्ये पण आम्ही खूप ठिकाणी तुम्हाला मागण्या Amazonवरून, हो, Flipkartवरून हो. येतच येतात, असतात. येतात, येतात. सर आम्हाला इंटरनॅशनल सिद्धिविनायक कधी पाहायला मिळणार आहे? त्याचे आमचे आता तसं इंटरनॅशनल सिद्धिविनायक आमचं अजून
आमच्या नावाने गेलं, पण असं बाहेरच्या लोकांनी दुसऱ्या पार्टीने आमचं ओके. पाठवलेलं आहे. ओके. आता लांब कशाला. त्याच्यानंतर आम्ही मसाल्याला पण काय मसाल्याला आम्ही अशी सिद्धिविनायक, आता आम्ही नॉनव्हेज मसाले पण काढले. पण नॉनव्हेज मसाले आमच्या मनाला एक पटलं नाही, की आपण सिद्धिविनायक चिकन मसाला द्या, या सिद्धिविनायक मटण मसाला द्या, क्या बात. म्हणून आम्ही तो नाही काढला. मग आम्ही काय केलं, नॉनव्हेज मसाल्याला आम्ही R3G ब्रँड दिला. कुठला ब्रँड? R3G. ओके. R3G म्हणजे असं केलं आम्ही, की माझं नाव रवींद्र, मुलाचं नाव रोहन आणि मुलीचं नाव माझ्या रुचिता आणि माझ्या मिसेसचं नाव गीता. म्हणजे R3G असं करून, पण तो माझं त्या ब्रँडने माझं लोणचं गेलं आहे ओके. सिंगापूरला. सिंगापूरला गेलाय. गेलं आहे. ओके. कारण की आता जगामध्ये जेव्हा आम्ही अमेरिकेत फिरू किंवा लंडनमध्ये जाऊ, तिकडच्या डीमार्टमध्ये, तिकडच्या व्हीमार्टमध्ये या सगळीकडे जेव्हा आपल्याला हे लोणची पाहायला मिळतील, कदाचित ते दुसऱ्या नावाने असतील, पण आता जेव्हा भविष्यात पाहायला मिळतील याची हां. अपेक्षा आहे आम्हाला. नाही, तुम्हाला मी लिहून देतो. या 2-3 वर्षातच आमचं प्रॉडक्ट बाहेर येणार. आमचे प्रयत्न तेवढे भरपूर चालू आहेत. आम्ही असे गप्प नाही आहोत. आमचे प्रॉडक्ट म्हणजे आमचा स्वप्नच आहे, की एक्सपोर्टमध्ये आमचा ब्रँड गेला पाहिजे. सर, जेव्हा आपण म्हणजे तुमचं ग्राहकांपर्यंत ठीक आहे, डिस्ट्रीब्युटरपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा खूप वेळेला पंचतारांकिक हॉटेल JW मॅरियट आहे, ताज आहे, किंवा ज्या ठिकाणी मराठी माणूस लांबून बघून मग घाबरतो, तिकडे तुम्ही जेव्हा प्रोडक्ट सुरुवातीचा तो म्हणजे तुम्ही जेव्हा गेला असाल सांगायला किंवा त्यांना मित्र त्यांना मेल केला असेल व्हॉटएव्हर, तो कशा पद्धतीने ती सुरुवात झाली आणि पहिलं 5 स्टार हॉटेल कुठलं तुम्हाला मिळालं, काय आठवते का सर? 5 स्टार म्हणजे मुंबईत जेवढे म्हणजे ह्याच्यात 5 स्टार जेवढे हॉटेल आहेत ना, तिथं माझं सिद्धिविनायक लोणचं आहे. ओके. पण माझ्यात मी नाही पाठवत आहे, माझा डिस्ट्रीब्युटर पाठवतो. ओके. माझा तो नागपाड्याला एक डिस्ट्रीब्युटर आहे, तो पाठवतो. तुमचा JW मॅरियट काय, ओबेरॉय काय, पर्याज काय, सगळ्या हॉटेलमध्ये माझं लोणचं आहे. सगळ्या हॉटेलमध्ये सिद्धिविनायकाच्या नावानेच आहे. ओके. हां, सिद्धिविनायकाच्या पण नावाने. मग तुम्हाला ही आयडिया कशी आली आणि मग ही कधीपासून सुरुवात झाली या सगळ्या नाही, आम्ही नाही केलं ते. ओके. त्यांनीच त्या केलं. डिस्ट्रीब्युट होत गेलं, होत कारण गेलं. त्याचं टेंडर होतं आणि तिथं पण काय झालं आमचं, की त्या हॉटेलवाल्यांना काय कोणाला 5 स्टार, ते आम्हाला सिद्धिविनायकच पाहिजे. मग त्यांनी पण आमचं सिद्धिविनायक चांगलं हे केलं आणि चांगला सेल करतोय दादा. चांगला सेल करतोय. सर, तुमचं सिद्धिविनायक कुठल्याही कंपनीचं मोठं होताना एक विजन असतं. विजन म्हणजे दृष्टिकोन मोठ्या स्वरूपात आणि एक सेन्स ऑफ मिशन असतं. म्हणजे ते कुठल्या मार्गाने जायचं. म्हणजे तो विजन आहे. तुम्ही जसं तुम्ही म्हणाला, की मला माझा बिझनेस मोठा करायचा आहे. मला माझा तुमच्या मनामध्ये काय आहे, की तुम्हाला तुमची कंपनी सिद्धिविनायक लोणचे म्हणून ओळखावीशी वाटेल, सिद्धिविनायक मसाला म्हणून ओळखावीशी वाटेल, की तुम्हाला सिद्धिविनायक म्हणजे तुमच्या जेवणातला एक जेवणाचा अविभाज्य भाग किंवा जेवणामध्ये होणारे 5 म्हणजे असं होईल का ताटामध्ये सिद्धिविनायकचे 4 प्रोडक्ट असतील आता किंवा 5 प्रोडक्ट असतील. ह्या पद्धतीने तुमची मार्ग म्हणजे मार्ग असतो तुम्ही आमचा विजन तोच आहे. ओके. आमचा विजन आहे ना तोच आहे, की आमचा सिद्धिविनायक ब्रँड हा तुम्ही म्हणता ना, की जेवणामध्ये काय आहे, लोणचं काय. आता लोणचं खाल्ल्यानंतर लोकांनी विचारलं पाहिजे, लोणचं कोणाचं आहे? ते जेवणामध्ये मसाले कोणाचे वापरतात, तर सिद्धिविनायकाचे वापरतात. हे आमचं पहिलं विजन आहे. सिद्धिविनायक ब्रँड तर होईलच, परंतु जो विजन एवढंच आहे, की बाबा आपणच म्हणतो ना बाबा, की आता कधी-कधी आम्ही मसाले वापरतो, कोण 4 वर्ष आमचेच आहेत मसाले सिद्धिविनायकाचे. हे आता मिसळ मसाला आम्ही म्हटलं, की आमचाच मिसळ मसाला आहे. हे पहिलं आमचं विजन आहे. सर, हे करत असताना खूप वेळेला राजकीय आणि सामाजिक घडामोडी पण घडत असतात. म्हणजे असं खूप वेळेला होतं ना, की राजकीय गोष्टी इंटरफेरन्स येऊ शकतो, की आलेला असेल. असं तुमचा अनुभव कधी आला तुम्हाला राजकीय किंवा सामाजिक पद्धतीने तुम्हाला काही वेगळ्या पद्धतीने प्रेशर, काही गोष्टी बिझनेस तू नको घेऊ रे, त्याला दे. ही ऑर्डर तुला का मिळते? त्याची आपला माणूस आहे. असं काही या बिझनेसमध्ये असं घडलं, असा काही अनुभव आला तुम्हाला? काहीच नाही. प्रत्येक वेळी राजकीय लोकांनी नाही, तुम्हाला नाही, मदत नाही, केलीच नाही, आहे. नाही, कधीच नाही, सगळ्याच कधीच नाही. उगाच अजिबात आला नाही आम्हाला. आतला कधीच म्हणजे आम्हाला. एवढं कन्फर्म की मराठी हां, माणसांनी जर नाही. एकदा ठरवलं तर मुंबईमध्ये मराठी माणूस बिझनेस करू शकतो. तुम्हाला खरं सांगायला गेलो ना, हां. तर एकदा पुण्यामध्ये मीटिंग होती. हां. पुण्यामध्ये मीटिंग होती. आमच्या सगळ्या पिकल्सवाल्यांची त्यावेळेला मसाले नव्हते. पिकल्सवाल्यांची हे होती. सगळे मारवाडी, मी एक मराठी होतो. मला एवढा आनंद वाटला. सगळे मारवाडी, आणि तुम्ही मराठी होता. मी एक मराठी. आणि असंच विषय निघाला तर मला बोलले, ते मारवाडीच होता तो, पण मला बोलला, "मरे साहब आप तो कुछ बात ही नहीं करते." त्यांचं काय ठरलं होतं,
की आपण एक रेट ठेवायचा, सगळ्या लोणचेवाल्यांनी एक रेट ठेवायचा. तर मी बोललो, मी काहीच बोललो नाही. माझा मी कसं आहे, मी जास्त बोलत नाही आणि मग बोलल्यानंतर मग लास्टला ऐकून घेतल्यानंतर मी एकदाच बोलतो. मग मी त्यांना, तो एक मोठा व्यापारी होता, मी नाव घेत नाही त्याचं. मोठा व्यापारी बोलला, "मैं अभी तक देख रहा है, सब लोग बात कर रहे हैं, आप तो कुछ बात ही नहीं कर रहे." म्हणजे क्या बात करू? काय बोलू बोललो. एक रेटनी का धंदा होणार आहे काय बोललो. जो तो आपल्या क्वालिटीने करणार. आज बोललो, तुम्ही हे मारवाडी आहेत. हे मारवाडी आपल्याला कधी ना कधी गिळायचा प्रयत्न करतात. आत्तासुद्धा आता आमची मीटिंग होते, सगळे तेच असतात. आम्ही एक दोन थोडेसे मराठी आहेत. पण त्या लोकांना आज आज बघा, तसं बघायला गेलो त्यांची हे नसते, की ते म्हणतात नाही मराठी माणूस. एकदा असंच झालं, माझा प्रॉब्लेम झाला आणि एकदा माझ्याकडे माझी चिंचपोकळीला जागा होती. तेव्हा मला एवढं बरं वाटलं, की माझ्याकडे थोडी चोरी झाली. ते भरपूर ती वर्ष झाली. त्यावेळेला मी कंप्लेंट केली, की बाबा असं-असं माझ्या कंपनीत माझं गेलं काय नाही. पण ज्यावेळेला तो इन्स्पेक्टर आला आणि मला एवढंच बोलला, की "साहेब, एवढा अभिमान वाटतो, की मराठी माणूस या बिझनेसमध्ये." मला छाती भरून आली, की नाही माझी स्तुती केली. आणि खरंच आहे, आपल्या या धंद्यामध्ये जास्तीत जास्त मराठी माणूस कमी आहे. गुजराती, मारवाडीच आहेत जास्त. मग त्यामुळे काय आपल्याला वाईट वाटते. पण म्हणून आमच्या ते प्रयत्न आहेत. आत्तासुद्धा आमचे कॉम्पिटिटर आम्हाला भरपूर कॉम्पिटिशन करतात सगळं. पण आम्ही अजून तसं नाही केलं आहे. आमच्या परमेश्वराच्या कृपेने आमचं चांगलं चाललं आहे. आमचं असं काही आहे आणि आम्ही वाढणार हे आम्हाला गॅरंटी आहे. आम्ही कसं ना कसं आम्ही प्रयत्न चांगल्या इमानदारीने करतो आहे ना, तर आम्हाला रिझल्ट परमेश्वर देणार. खरं सांगतो तुमचं आडनावच सर एवढं इंटरेस्टिंग आहे, मर्ये. कारण खूप वेळा लक्षात येत नाही, की हे कुठल्या जातीचे आहेत, कुठल्या धर्माचे आहेत. कारण की हे तुम्हाला ॲडव्हांटेज आहे. बरोबर आहे. म्हणजे मराठी माणसांमध्ये पण हे आडनाव थोडंसं युनिक होऊन जातं. आहे ना, काय लोक आम्हाला कारण ख्रिश्चन बोलू ख्रिश्चन शकतात समजतात, ख्रिश्चन समजतात. आणि पण हा नाही. गोव्यामध्ये ही गोष्ट तुम्हाला इंटरेस्टिंगली होऊ शकते आणि ह्याचा ॲडव्हांटेज, कारण गोव्यासारख्या राज्यामध्ये जेव्हा आज तुम्ही गोव्याला आमचं काय मस्त सेल आहे, मिळतो तेच चांगला. सांगतो, कारण चांगला सर्वात जास्त मसाले तिकडे वापरले जात असतील सर. गोव्याला चांगला सेल आहे आणि आम्ही तसे वाणी, हां, आम्ही वैश्वानी, ओके. आम्ही कोकणचे वैश्वानी. आम्ही शक्यतो आमचे लोक सर्व्हिस कमी करतात, बिझनेसमध्ये जास्त आहेत. मी जेव्हा बिझनेसमध्ये आलो ना, तेव्हा त्याच्यानंतर मी कोणालाच नोकरी करायला दिली नाही माझ्या घरात. इव्हन माझे 2 भाचे माझ्याकडे होते, त्यांना नोकरी करायला दिली नाही. त्याच्यानंतर 2 भाऊ होते, त्यांना नोकरी करायला दिली नाही. भाच्यांना नोकरी करायला दिली नाही. नाही बोललो करायची आहे, नोकरी नाही करायची. आणि मला नोकरीच्या बाबतीत एक थोडंसं हे होतं, की नाही यार आपलं कमी मिळतील यार, पण आपण कोणचे गुलाम तर नाही ना. क्या बात है! तर मला तोच प्रश्न एक जो मगाशी आपण एक पॉइंटवर आला होता, पण मला तो विस्तृतपणे हवा आहे परत एकदा, की जेव्हा 15 वर्ष नेक्स्ट पुढच्या 10-15 वर्षामध्ये आपण तुमच्या ह्या सिद्धिविनायक लोणच्याला असेल किंवा मनोरमा फूड्सला कशा पद्धतीने पाहतात? म्हणजे 15 वर्षानंतर तुम्ही कुठपर्यंत मग देशाच्या बाहेर नंतर तुम्ही कुठल्या-कुठल्या बिझनेसमध्ये फ्रँचायझी पद्धत आहे किंवा कसे तुम्ही जाणार आहात? तुमचं व्हिजन काय आहे त्याला घेऊन? ते एक मला परत एकदा विचारावसं वाटतं. बरोबर. आता सध्या आमचं महाराष्ट्रात चालू आहे. बरोबर, महाराष्ट्रात चालू आहे. महाराष्ट्रात चालू आहे. त्याच्यानंतर आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जायचा प्रयत्न करतो आहे. बरोबर, त्याच्यानंतर भारतात आमचं एक वाढवायचं आहे आम्हाला बरोबर, पूर्ण ह्याच्यात, आणि भारताच्या बाहेर पण आमची जायची हे आहे. आणि बरोबर, त्याच्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. बरोबर आहे. असं आम्ही हे नाही, प्रयत्न चालू आहेत. फ्रँचायझी पद्धत आमची चालू आहे. आज आम्ही 1-2 ठिकाणी चालू केलं आहे फ्रँचायझी. ओके. अशी आमची कमीत कमी एक 25-50 फ्रँचायझी चालू करायचा प्लॅन आहे आणि तो आम्ही सक्सेसफुल करणार. मला सर अपेक्षित आहे, की म्हणजे तुमचा बिझनेस हा 100 करोड हं. जेव्हा आपण म्हणजे मराठी माणूस जे 100 करोडचा बिझनेस टर्न ओव्हर वाईज जेव्हा करेल, तर तो एक इंटरेस्टिंग एलिमेंट होईल आणि तुम्ही तो व्हिजन असं काय ठेवलाय 100 नक्की. करोडमध्ये 100 पुढच्या तुम्ही 5 कमी बोललात. ओके. तुमचं काय 1000 करोडचं आहे? आमचं मोठंच आहे. आमचं टार्गेट मोठं आहे. पण बघा, प्रयत्न केले पाहिजे. बरोबर आहे. आपण प्रयत्न केले तरच होणार. प्रयत्न वाळूचे कडाडकडीचा तेलही हां, काय. आपण मोठी स्वप्न बघताना मग त्या मोठ्या स्वप्नाला साकार करायचा प्रयत्न आपण केला पाहिजे. तुम्हाला बोललो काय, आता फ्लॅटचा विषय आमचा, मला रोहन बोलला ते बरोबर आहे, की दादरचा फ्लॅट मी तुम्हाला हां. शिवाजी पार्कला मला फ्लॅट घ्यायचा आहे. बरोबर आहे. शिवाजी पार्कला मला फ्लॅट घ्यायचा आहे, हे माझं स्वप्न होतं. आणि त्यावेळेला माझ्या मित्राने मला तो फ्लॅट दाखवला आणि मी पहिले तिथं ₹1,00,000 टोकन मनी देऊन आलो. ₹1,00,000 टोकन मनी देऊन आल्यानंतर 6 महिन्यांनी त्याची पण इन्स्टॉलमेंट चालू झालं. 6 महिने जेव्हा इन्स्टॉलमेंट चालू झालं, जे स्लॅब वाईज इन्स्टॉलमेंट चालू होते, त्यावेळेला काय होते, अरे 6 महिने, मग त्यावेळेला मोठे आकडे यायला लागले.
4-4 लाखाचे आणि त्यावेळेला माझा बिझनेस एवढा नव्हता. मी 19-20 वर्षापूर्वी. आज मला 19 वर्ष झाले फ्लॅट घेऊन, बरोबर. पण ते मी तो फ्लॅट ज्यावेळेला पहिला इन्स्टॉलमेंट भरून घरी असा यायचो ना, तर घरी मला मिसेस म्हणायची, की "अरे, ती मातोश्री आईची नोटीस आली." काय? दुसरा दुसरा चेक दे, इन्स्टॉलमेंट दे. असे तरी पण मी केलं. तिसऱ्या चेक का चौथ्या चेकच्या वेळेला मी बोललो, "बाबा मलाही जमणं कठीण आहे." अरे बापरे. कारण लगेच लागोपाठ यायला लागलं ना, लागोपाठ महिन्यात यायला 2 लागले. जसे आज स्लॅब पडत होते ते तुम्हाला यायला ते लागले. बोललो, "मला आता भारी काय माझ्यात तेवढं हे नव्हतं." तर मी माझ्या मित्राला बोललो, वारले मी पण बेळे अण्णा. त्या माणसाने बेळे अण्णांनी मला त्यावेळेला एवढी हे दिली. मी तुम्हाला बोललो का माझ्या मित्रांमुळे मी मोठा झालो. मग ते बेळे अण्णा मला काय बोलले, "एकनाथ शेठ", ते मला शेठ म्हणायचे, "एकनाथ शेठ कसलं टेन्शन घेताय? मी आहे ना. तुम्ही तो फ्लॅट कॅन्सल करायचा नाही. मी बघतो काय ते. फ्लॅट कॅन्सल करायचा नाही. तुम्ही फ्लॅट कॅन्सल करायचा नाही मी सांगतोय." बोललो, "अण्णा माझे पैसे नाही होत, एवढे नाही जमत आहेत उगाच कशाला." मग नाही बोलले, "नाही, नाही तुम्ही तो फ्लॅट घ्या. मी बघतो." मग त्याने बिल्डरकडे आले. बिल्डरकडे आल्यानंतर त्यांनी सांगितलं, "बाबा थोडी आमची पुढेपाठी पेमेंट होईल, परंतु हा फ्लॅट आम्हाला कॅन्सल करायचा नाही." आणि मग त्यांनी मला मदत केली आणि तो फ्लॅट माझा झाला. फ्लॅट झाला. तसंच बिझनेसमध्ये सुद्धा बिझनेसमध्ये आमची मोठी बहीण डॉक्टर होती. ओके. मोठी बहीण डॉक्टर होती. तिने अनमॅरिड, लग्न नाही केलं होतं आणि तिचा एक फ्लॅट होता परेलला पण. तो पण आम्हालाच तिने दिला होता. अनमॅरिड, लग्न नाही केलं. ज्यावेळेला वडील वारले ना आमचे, ऑन दी स्पॉट वारले वडील आमच्या ॲक्सिडेंटमध्ये. त्यावेळेला आमच्या मोठ्या बहिणीने जी मदत केली आम्हाला, आर्थिक तर केली, परंतु बाकीचा जो सपोर्ट म्हणतात ना, आपल्याला म्हणतात ना, माणसाने आर्थिक नाही पण "अरे, पुढे हो मी आहे." हा शब्द जरी येतो ना, म्हणतात ना स्वामींच्या भाषेत, "भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे." तसंच आमच्या मोठ्या बहिणीने आम्हाला सपोर्ट केला. "काय काळजी करू नका." आणि सर्वात मोठी बहीण 9 भावंड, आम्ही 9 भावंड जिवंत होतो. असं त्याला ती मोठी बहीण, मग तिला बिचारी नंतर कॅन्सर झाला आणि पण तिने आम्हाला भरपूर हे केलं. भरपूर म्हणजे आर्थिक, बाकीच्या बाबतीत सगळं केलं आणि त्यामुळे आम्ही त्या वडिलांचं दुःख आम्ही सावरलं. नाहीतर दुसरा-तिसरा माणूस, कारण वडील आमचे अचानक गेले निघून. असे असे उभे आम्ही आणि आमच्या समोरून गेले आणि अर्ध्या तासात बातमी येते की वडील गेले म्हणून. तेव्हा केवढं मोठं दुःख झालं. मग त्याच्यानंतर आई आणि आमची मोठी बहीण या 2 लोकांनी मला चांगलं हे केलं. तर तुम्हाला त्या फ्लॅटवरनं ओळख तुमच्या दादरच्या सिद्धिविनायक मठाच्या गल्लीमध्ये तुमचं घर आहे. बरोबर आहे. आणि आम्ही तुझ्या घरी आलेलो आहे, मला माहिती आहे की हां. ज्या पद्धतीने पॉझिटिव्ह एनर्जी आहे तिथे. हे बरोबर आहे. भल्याभल्यांना तिथे घर घेताना नाकीनऊ येईल नाही, आजच्या नाही, दिवसाला. नाही. आणि त्या ठिकाणी तुम्ही घर बांधलेलं आहे. ऑब्व्हियसली तुम्हाला अजून मोठं घर जायचं असेल, अजून बंगला करायचा असेल आणि अनेक गोष्टी तुमच्या तर या येणाऱ्या काळात असणारच आहेत. पण मला तुम्हाला हे विचारायचं, हे करत असताना जेव्हा म्हणजे मला एकंदरीत दिसतंय की तुमचे मित्र हे तुम्हाला नेहमी तुमच्या बाजूला उभे राहिले आहेत आणि नातेवाईक त्या मानाने नातेवाईकांचा सपोर्ट तितका जाणवला नाही मला. म्हणजे तितका, पण खरंच तुम्हाला नातेवाईकांचा सपोर्ट जाणवला नाही की त्यांना वेळच नव्हता आणि ते कधी याच्यामध्ये इन्व्हॉल्वच झाले नाहीत? आता हा जो प्रश्न विचारलाय ना, त्या प्रश्नाला उत्तर देताना मला थोडंसं हे होईल. नाही, पण म्हणजे माझं म्हणणं की मित्रांनी नाही, ज्या पण पद्धतीने मी सपोर्ट केला. तुम्हाला खरं तुमच्या आता सांगायला बहिणीचा विषय आला. बहीण आमची बहीणच होती बहिणीने ती. केला. हां, बहीण सख्खी आमची बहीण बरोबर ती? सख्खी मोठी बहीण. मोठी बहीण. बाकी जवळ 7 भाऊ आहेत. म्हणजे हां, जवळ नाही, 2-3 भाऊ नाही, या नाही. 4-5 बहिणी. तर त्यांनी कुठेतरी जाऊन पण त्यांना आता अभिमान वाटतो का त्या गोष्टीचा? नाही, नाही, नाही वाटतो. आता अभिमान वाटतो. आणि मी आज तुम्हाला सांगू, मी भरपूर जागा घेतल्या. सगळ्या भावांना दिल्या. सगळ्यांना आम्ही वेगळे झालो. सगळ्या भावांना, बहिणींना, भाच्यांना सगळ्यांना देऊन मी माझ्या आता ह्याच्यात हे आहे. असं नाही कोणाला दुःखी करून मी आज सुखी नाही. सगळ्यांना सुखी करून मी सुखी आहे. आपल्याला त्याच्याविषयी मला माझ्या मित्रांनीच सपोर्ट केला. बेळे यांना कोण आमच्या जातीचे नाही, कशाचेच तेच नव्हते. म्हटलं मी आणि तुम्हाला. आमच्या जातीचे पण नव्हते. ते माळी होते आणि मी माणी होतो. पण त्यांनी मला सपोर्ट केला. आमचे दुसरे एक मित्र ज्यांनी करोडो रुपयाची मदत केली, ते ब्राह्मण होते. त्यांनी मला मदत केली. म्हणजे आणि मेन म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला, खरं आता ज्या माझ्या मित्रांनी मदत केली ना, ते तुम्ही खरंच मला सक्का भाव नाही करणार एवढी केली. आता त्याची परिस्थिती जरा म्हणजे तो कॅन्सरने आहे. पैशाने कमी नाही, कॅन्सर झाला आहे म्हणून तो जरा थोडा टेन्शनमध्ये आहे. परंतु त्या माणसाने मला एवढे रुपये देऊन एक अशी सही नाही माझी घेतली. मला असं तुमच्या एकंदरीतनं तुमच्या आयुष्याकडे बघताना असं जाणवतं, की म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाने, प्रत्येक मोठा होऊ इच्छेने काय करायला हवं असं मला वाटतं. मी जे तुमच्या एक पुस्तकात पद्धतीने मी जो बघितला काळ तुमचा, तर तुमची आजी, तुमची आई
ह्या दोघांची असणारी तुमचे बाबा जे पूर्वापार चालत आलेली गोष्ट त्यांच्या मनातली होती, त्यांना काहीतरी करायचं होतं, ती गोष्ट तुम्ही ड्राईव्ह केल्यामुळे तुम्हाला त्यांचे अप्रत्यक्ष रीतीने आशीर्वाद कंटिन्यू राहिलेले आहेत. नक्की नक्की नक्की. त्याचबरोबर तुम्ही ज्या ठिकाणी राहता स्वामी समर्थ आहे, हे तर तुम्हाला आशीर्वाद आहेच. आणि स्वतः तुम्ही डायरेक्ट नाव सिद्धिविनायक, दादरच्या सिद्धिविनायकाचं नाव तुम्ही डायरेक्ट दिल्यामुळे तुम्हाला एवढ्या बाजूने कवच निर्माण झालेलं आहे की जेणेकरून तुमचा बिझनेस मला वाटत नाही की कुठे थांबेल ह्या एकंदरीत तुमच्या आणि तुमची त्यामुळे तुमची वृत्ती आणि तुमचं हेतू या दोन्ही गोष्टी नेहमीच चांगल्या राहिल्यात. म्हणजे तुम्हाला जरी नातेवाईकांनी तेवढी मदत करू शकले नाही तरी तुमचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कुठे हल्ला नाही की चल त्यांना वेळ नसेल, त्यांना काही कालांतराने झालं असेल, काही कधी कधी मुद्दामून झालं असेल, पण त्यांचे ते म्हणजे तुम्ही नेहमीच त्यांना माफ करत आलेलात आणि ते जास्त मला तुमचं दिसतं. आणि मित्रांबरोबर तुमच्या असणारी ही गोष्ट तुमच्या डोळ्यात नेहमी मला दिसते सर की तुमच्याकडे खरेपणा, हॉनेस्टी तुम्ही नेहमी ठेवली, प्रामाणिकपणामध्ये करत आहे, जे तुमच्या प्रोडक्टमध्ये पण दिसतं. म्हणजे तुमच्या लोणच्यामध्ये जेव्हा आम्ही जिभेला जेव्हा लोणचं लावतो तेव्हा आम्हाला लक्षात येतं की ती एक जे मी तुम्ही म्हणाल्याप्रमाणे 1936ला जेव्हा पहिलं लोणचं आजीने बनवलं असेल आणि जेव्हा तुम्हाला समजायला लागलं, तुम्ही मोठे झालात त्यानंतर जेव्हा तुम्ही तोंडाला लावलं असेल तेव्हा कुठेतरी ती जीभ आणि डोक्याची जी नस असते त्याप्रमाणे ती गेली असेल आणि तिथून ती गोष्ट झाली असेल असं मला वाटतंय. बरोबर सर? तुमची नीती आणि तुमचा आता बघा कोणी मित्र असं मदत करत नाही. जेव्हा त्यांना मला कुठेतरी वाटलं त्यांना की नाही बाबा या व्यक्तीला मी जर मदत केली तर चांगलं करेल, तेव्हा त्यांनी मदत केली. कोणी कोणता चेहरा बघून मदत नाही करत. फक्त त्यांना एक आता ते बेळे यांना म्हणतो ना, त्या माणसाने पण अक्षरशः तो माणूस चिकित्सक होता. परंतु त्या माणसाचं काय माझं नशीब काय म्हणत नाही म्हणून त्याचा माझा मी विश्वास लोकांचे भरपूर संपादन केले. मी माझ्या आज विश्वासावर मी एवढा मोठा हे वाढवलं. माझ्या लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मग त्या विश्वासाला मी तडा जायला दिला नाही. मी त्रास काढला, मी कधी त्रास काढला, पण बाबा नाही बाबा मला एक करायला पाहिजे. कारण का त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे तो मला कुठे ना कुठे हे केलं आणि त्याच्यामुळे नाही तर खाऊ नाही आहे की एखादा माणूस एवढा आज मी कशात काय नसताना मी एवढा मोठा झालो, आज एवढं हे केलं. आज मी मर्सिडीज घेऊन फिरतो. आज मी दुसरी माझ्याकडे 2 गाड्या माझ्या आहेत, मी फिरतोय. हे उगाच आल्या नाही. मला तुमचा प्रवास दिसतो की 7 रस्ता, बकरी अड्डा, मग तुमचा पुढे तुमचं लालबाग, त्याच्यानंतर दादर, ही जी गिरणगाव आहे, ही गिरणगाव खऱ्या अर्थाने गिरणगावात मध्ये असा एक उद्योग जन्माला आला, तो वाढला, तो मोठा झाला आणि तो आज एस्टॅब्लिश आणि दुसऱ्या पिढीला पूर्णपणे ती गोष्ट सांभाळायला देतोय. आणि तुमचा मुलगा रोहन तो देखील त्या पद्धतीने तो ड्राईव्ह करतो. याबद्दल आम्हाला खरंच त्याचा अभिमान वाटतो सर. मी खरं सांगतो, माझ्या इच्छेचं फळ मला देवाने दिलं आहे आणि माझी जी इच्छा होती की माझा मुलगा काय, आता मला जावई पण बिझनेस म्हणून निघाला. ओके. तिची पण एक मेडिकलच्या दुकानाने लॅब आहे. मला आनंद वाटला. मला सर्व्हिसवाला नकोच होता. ठरवलंच होतं की मला सर्व्हिसच्या, कारण काय ते कुठेतरी बाबांचं आणि आजी आणि आईकडनं ते आलेलं आहे. मला मी असं म्हणजे मला मोठेपणा नाही की मला एक हे होतं की नाही बाबा सर्व्हिस नको रे बाबा. सर्व्हिसमध्ये तो लिमिटेड पगार, लिमिटेड हे आणि शेवटी मी आज जे एवढं केलं आहे ते सर्व्हिसमुळे मी केलंच नसतं. सर्व्हिसमध्ये 150 किलोची ऑर्डर नाही मिळत. नाही केलं असतं. म्हणून मी पहिल्यापासून ठरवलं की नाही बाबा मुलाला पण नोकरी नाही करायला द्यायची आणि नशिबाने मला जावई पण चांगला मिळाला आणि तो पण आज त्याच्याकडे एक मेडिकलचं दुकान आहे, लॅब आहे, मुलगी माझी खुशकी आहे, बस. आणि काय पाहिजे. मुलीला पण मुलगी माझी लॉ झाली आहे, पण त्या मुलीने पण कुठे सर्व्हिस नाही केली आणि तिच्या नशिबाने तिच्या नवऱ्याने पण तिला सांगितलं की सर्व्हिस नाही करायची. आणि काय पाहिजे हो, आणि काय पाहिजे. आज ती पण आज घरीच आहे, हाऊसवाईफ आहे. सर खूप खूप धन्यवाद. तुम्ही हिसाब नीतीच्या माझी माणसाला एवढा वेळ दिलात. तुमचे प्रोडक्ट मी बघतोय सर की म्हणजे कोकम सिरप आहे किंवा तुमचा हे सिद्धिविनायक आवळा लोणचं आहे, सगळे प्रोडक्ट बघून असं जिभेला नुसतं असं म्हणतो कधी ते चाकतं असं झालंय. आणि आम्ही नेहमीच डीमार्ट मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो, शॉपमध्ये बघतो सिद्धिविनायक लोणचं आणि आम्हाला खूप बरं वाटतं. तुम्ही एक व्यक्ती म्हणून आम्हाला आज कळलात. आज आज गिरणगावातला एक हिरा जो कुठेतरी फक्त मोठा होत होता पण लोकांपर्यंत तो पोचत नव्हता, हिसाब नीतीच्या माझी माणसाकडनं आज तो लोकांपर्यंत पोचेल. लोकांना कळेल की आपल्यामध्येच आपल्या लालबाग, परेल ह्या ठिकाणून बकरी अड्डा, मालवण, कोल्हापूर दोन्ही म्हणजे गगन बावड्याचा पूर्ण तो हे करेपर्यंत ह्या माणसाने कुठे कुठे आपलं प्रस्थ उभं केलेलं आहे. आणि आता 7 समुद्रापलीकडे पण हळूहळू सिंगापूर आणि इतर देशांमध्ये पण जो जाईल अशी अपेक्षा आहे. सर तुम्हाला खूप येणाऱ्या काळामध्ये खूप प्रगती तुम्ही करावीत अशी सिद्धिविनायक चरणी प्रार्थना करतो.
स्वामी समर्थ तुमच्या बरोबर आहेतच आहेत सर. आहेत आम्ही स्वामी समर्थ माझ्या बाजूलाच आहेत. त्यामुळे आमची मिसेस एकच सांगते कायम, जागा अजून मोठी घ्या, ही पण सोडू ही नका. जागा सोडायची नाही बोलले. ह्या जागेत मी आणि माझे मिस्टर राहतील. रोहनला सांगतात ना, तू जा, तू मोठी जागा घे, पण इथं कारण माझ्या बाजूला, ह्या बाजूला विठ्ठलाचं मंदिर, ह्या बाजूला स्वामी समर्थाचा मठ, पाठीमागे साईबाबा, बाजूला मारुती आणि काय पाहिजे मग? आपण त्या पूर्ण देवाच्या सानिध्यात आहोत. त्या गल्लीमध्ये आणि मी घुसल्यानंतर एक सकाळी पॉझिटिव्ह. उठल्यावर पहिलं पूजा केल्यावर मी ही 4ही देवळं केली तरच मला समाधान मिळते. हो. मला एवढं हे आहे. मी या 4ही देवळात जातो आणि मग घरी येऊन जेवतो आणि मग ऑफिसला जातो. का मला एक ते वेगळं जे झालं, की नाही बा आपण या देवळात गेलो नाही तर मला कधी-कधी घरी मला म्हणतात, "अरे आता आज ऊन आलं आहे." म्हटलं, "ऊन आलं आणि पाऊया." मला जायला पाहिजे. कारण मला त्या देवाने मला मी अशा सानिध्यात राहतो. आज स्वामी समर्थांच्या मठात कुठून-कुठून लोक येतात खरं आहे. आणि आज आपल्या बाजूला असून आपण जर जात नाही, मग उपयोग काय उपयोग आपला? काय आमचा? आपला उपयोग काय? सर जाता-जाता हां, मला तुम्हाला जर काही लोकांचे आभार आयुष्यात मानायचे झाले, हां. की जसं आपण देवाचे आभार तर मानले, बरोबर आहे. पण हाडामासांच्या माणसांचे आभार जर तुम्हाला 3-4 गोष्टी लोकांचे मानायचे झाले, त्या सर्वात महत्त्वाचा आभार कोणाचा मानाल तुम्ही? माझी मिसेस हां. ज्या वेळेला माझं लग्न जमलं होतं ना, त्या लोकांनी पुष्कळ लोकांनी सांगितलं, "काय यांचा बिझनेस असेल काय?" पण माझ्या मिसेसनी एकच सांगितलं, की "मला गॅरंटी आहे, की माझा नवरा मिळाला आहे तो मग चांगलाच असेल." आणि पुष्कळ लोकांनी मला तोडायचा प्रयत्न केला. पण तरी माझ्या मिसेसने माझ्यावर जो विश्वास टाकला, तो विश्वास मी संपादन केला. ह्याचा मला आनंद जास्त वाटतो. पण खरंच आहे सर, कारण की हल्लीच्या काळामध्ये नाही, नाही. ज्या पद्धतीने मुलींना पहिलंच घर हवं जेव्हा जरा असतं. लोणच्या धंदा सांगितला ना, तेव्हा ते यार काय असेल लोणच्या धंदा एवढा? पण ज्यावेळेला नाही माझी मिसेस एकच बोलली, "नाही, चांगलंच असणार." रुचकर असेल. रुचकर. याच नोटवर आपल्याला थांबायला पाहिजे. थँक्स सर. थँक यू. खूप खूप धन्यवाद. तुमचं आम्ही खूप मनापासून आभारी आहोत. चालेल, चालेल, चालेल. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आणि प्रेक्षकांनो, आज आपल्याबरोबर असं एक व्यक्तिमत्व होतं जे खऱ्या अर्थाने होऊ इच्छिणाऱ्या उद्योजकाला काही गोष्टी सांगून गेलं. आज रवींद्र सरांनी त्यांच्या सिद्धिविनायक लोणचे किंवा मनोरमा फूड्स ह्या त्यांच्या बिझनेसमध्ये कशा पद्धतीने ग्रोथ केली. आयुष्यात सुरुवातीला कसे छोटे-छोटे टप्पे गाठत ज्या हल्लीच्या स्टार्टअपचा जो एक फॅड आलेला आहे. स्टार्टअप म्हणजे काय? तर स्टार्टअप म्हणजे बिझनेस पहिलं मिळवणं. फक्त इन्व्हेस्टमेंट करून मोठ्या-मोठ्या ऑफिसेस उभे करून होत नसतं. तर पहिल्यांदा तुम्हाला ग्राहक तयार करावा लागतो. तो ग्राहक तयार झाला आणि त्याच्यानंतर रिव्हर्स इंजिनिअरिंग जे प्रकार आहे, एखाद्या 11वी नापास झालेला माणूस जेव्हा मर्सिडीजहून चालताना दिसतो, तर अभिमानाने ऊर भरून येतो. तर मित्रांनो, असे व्यक्तिमत्व माझी माणसं तुम्हाला पाहायला, ऐकायला, पाहायला मिळतील. ही पूर्ण मुलाखत तुम्ही नक्की बघा. आयुष्य बदलू शकते. एखाद्या 50-75 वर्षामध्ये कशा पद्धतीने ही ग्रोथ आपण करू शकतो आणि पूर्वापार चाललेले एखादं प्रोडक्ट कसं मोठं होऊ शकतं, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आजचं हे पॉडकास्ट आहे. तेव्हा ईसाबनीती बघत राहा, एन्जॉय करा, लाईक्स करा, सबस्क्राईब करा आणि सिद्धिविनायक लोणचं घ्यायला विसरू नका, खायला विसरू नका, सिद्धिविनायक मसाला घ्यायला विसरू नका. पुढच्या वेळेस भेटू नवीन विषयासह, नवीन विचारवंतासह आणि नवीन माणसाबरोबर. तोपर्यंत गुड बाय.